आता आपण जेव्हा GSTR 3B भरतो त्याच्यामधला 3.1चा जो फॉर्मॅट आहे याच्यामध्ये काय येतं, तुम्ही GSTR 1मध्ये जी आउटवर्ड लायबिलिटी डिक्लेअर केली आहे B2B B2C वेगवेगळे कॉलम जे आहेत राज्याबाहेर 2.5 लाख आणि मग B2C स्मॉल B2C लार्ज जे काय आपण म्हणतो त्या सगळ्याची मिळून टोटल टॅक्सेबल व्हॅल्यू या कॉलममध्ये लिहिल्या. राज्याबाहेर सप्लाय केलं तर IGST येईल, सेंट्रल टॅक्स स्टेट टॅक्स हे घेईल. GSTR 1मध्ये जी लायबिलिटी दिलेली आहे एक्सपोर्टसाठी ती एक्सपोर्टचा जो आकडा आहे तो इथे येईल, एक्सपोर्टचा 6A मधला त्याच्यावर IGST लावला तर इथे येईल. जर LUT असेल तर IGST येणार नाही. जो एक्झाम सप्लाय केला आहे म्हणजे एक्झाम नील रेटेड आणि नॉन टॅक्सेबल ह्याच्यामधला इथे नॉन GST इथे येतो, नॉन GST आउटवर्ड सप्लायज, आणि जो रिव्हर्स चार्ज तो इथे येतो. आणि त्याच्यामध्ये टॅक्सचा काय प्रश्न येत नाही, हे कॉलम येणार नाही, हे कॉलम येणार नाही. आउटवर्ड सप्लायमध्ये नील रेटेड आणि एक्झाम्प्टेड इथे येईल. आणि रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम म्हणजे जर आपण रिसिपियंट आहोत, आता आपण हे बघतोय की मी टॅक्स पेअर आहे, माझ्या अँगल मी बघतोय की माझा GSTR 1मधला टोटल टॅक्सेबल व्हॅल्यू इथे येईल, टॅक्स पुढे येईल. झिरो रेटेड म्हणजे एक्सपोर्ट तो इथे येईल, नील रेटेड आणि एक्झाम्प्टेडची व्हॅल्यू इथे येईल. हे चारही जे आहेत हे आउटवर्ड सप्लाय आहेत आणि हा जो आहे हा आउटवर्ड सप्लाय नाही, हा इनवर्ड सप्लाय आहे ज्याच्यावरती गव्हर्नमेंटला टॅक्स देण्याची जबाबदारी ॲज अ रिसिपियंट माझी RCM मधला आहे, तो इथे येईल. आता खाली तुम्ही बघाल तर वरती जे 3.1ला आपण डिक्लेअर केलं आहे त्या 3.1 मधला जो A पॉईंट आहे 3.1 मधला A या कॉलममध्ये जो टॅक्स कलेक्ट केला गेला आहे त्याच्यामधला असा कुठला टॅक्स कलेक्ट केला आहे का की ज्यामध्ये सप्लायज मेड टू अनरजिस्टर्ड पर्सन्स, बघा वरती काय म्हटलं आहे की अनरजिस्टर्ड पर्सन्स इंटरस्टेट सप्लाय राज्याबाहेर, कंपोजिशन टॅक्सपेअर आणि UIN होल्डरला. राज्याबाहेर इंटरस्टेट सप्लाय अनरजिस्टर्ड पर्सनला किती केला ही व्हॅल्यू इकडे द्या, प्लेस ऑफ सप्लाय द्या, टोटल टॅक्सेबल व्हॅल्यू द्या, अमाऊंट ऑफ IGST द्या. कंपोजिशन टॅक्सेबल पर्सनला 3.1 मधला हा जो A जो कॉलम आहे ना ह्याच्यामधल्या समजा इकडे इथे व्हॅल्यू तुम्ही दिलेली आहे 10 लाख, या 10 लाखामधले 1 लाख जे आहेत या 10 लाखामध्ये टॅक्सेबल व्हॅल्यू आहे, याच्यामध्ये इंटरस्टेट सप्लाय केला 2 लाख, तर त्यातला रजिस्टर्ड पर्सनला जो असेल तो असू दे कारण तो गव्हर्नमेंटला कळतो, कारण त्याच्या आपण इनवॉइस वाईज डिटेल अपलोड करतो. पण अनरजिस्टर्ड पर्सनला किती राज्याबाहेर, तो जर 1 लाख असेल त्याचा जो टॅक्स असेल त्या टॅक्सची व्हॅल्यू इकडे द्या, कुठल्या राज्याचा आहे. आता सेम जर कंपोजिशन टॅक्सेबल पर्सन असेल तर कंपोजिशन टॅक्सेबल पर्सनची व्हॅल्यू इकडे द्या, राज्याबाहेरची अनरजिस्टर्ड इंटरस्टेट अनरजिस्टर्ड पर्सन, कंपोजिशन टॅक्सेबल पर्सन आणि UIN होल्डर. त्यामुळे राज्य कुठलं आहे इकडे द्यायचा आणि मग त्या राज्यामधला टॅक्स किती आहे तो इकडे द्यायचा, टॅक्सेबल व्हॅल्यू आणि टॅक्स पुढे. त्यामुळे त्याला 3.1 आणि 3.2 असं म्हटलेलं आहे, कारण 3.1 मधली अधिक माहिती तरी 3.2 मध्ये मागितली. आता पुढचा मुद्दा जो येतो तो इनपुट टॅक्स क्रेडिटचा. आता इनपुट टॅक्स क्रेडिट जर इनवर्ड सप्लाय घेतला आहे आणि जो वापरला आहे आउटवर्ड सप्लाय करण्याकरता. आता त्याच्यामध्ये जर बघा गुड्स आयदर इम्पोर्ट केले जाऊ शकतात, दुसऱ्या राज्यामधनं गुड्स घेतले, इम्पोर्ट ऑफ सर्व्हिस जर दुसऱ्या देशामधनं गुड्स घेतले, दुसऱ्या देशामधनं सर्व्हिसेस घेतल्या, त्यानंतर जो ISD आहे इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटर म्हणजे हेड ऑफिस त्याच्याकडनं पास ऑन झाला आहे ITC आणि ऑल अदर ITC. हा जो आहे हा आपला सामान्य ITC आहे, हा नॉर्मल ITC आहे. हे स्पेशल आहेत 1, 2 आणि 4 हे स्पेशल आहेत. 3मध्ये काय मी 3 का सोडला तर 3मध्ये बघा तुम्ही जे वरती रिव्हर्स चार्जमध्ये जो टॅक्स भरायचा असतो त्याची कॅश जमा करायला लागते गव्हर्नमेंटकडे, आणि मग ती कॅश जमा केली का त्यानंतर तुम्ही त्याचा जो ITC आहे तो अवेल करू शकता. त्याकरता हा कॉलम दिला आहे. इनवर्ड सप्लाय इज लायबल टू रिव्हर्स चार्ज अदर दॅन 1 and 2. 1 and 2 सोडून या तिसऱ्या कॉलममध्ये जर कॅश पेमेंट केलं आहे तो ITC इथे.
हे आणि वरचं टॅली व्हायला पाहिजे ना, वरचं जेवढा पेड केला Yes. त्यापेक्षा जास्त नको क्लेम करायला. आता हा जो ITC आहे हा कुठे 2A 2B मध्ये येत नाही. आता जर मी इकडे वरती दाखवलं टोटल टॅक्सेबल व्हॅल्यू जर 1,00,000 दाखवली, समजा ट्रान्सपोर्ट चार्जेसची व्हॅल्यू माझी 1,00,000 झालेली आहे आणि याच्यावरती 5% GST आहे, तर जो 2,500 CGST आहे, 2,500 GST आहे, हा मी कॅशमध्ये पे करणार, हा कॅश लेजरला जमा होणार आणि मग तेवढाच ITC खाली क्लेम करू शकतो. बरोबर. इनवर्ट सप्लाय लायबल टू रिव्हर्स चार्जमध्ये. आता याच्यामध्ये बघा एक कॉलम आहे ITC रिव्हर्स. ITC रिव्हर्स आता ज्यावेळेस ITC क्लेम केला त्यामध्ये असा काही ITC होता जो घेण्याकरता कायदेशीररित्या मान्यता देत नाही, म्हणजे इनएलिजिबल होता. ॲज पर सेक्शन 17(5) इनएलिजिबल. म्हणजे मी परचेस केला, सप्लायरला माझा GST नंबर दिला, सप्लायरनी त्याच्या ऑब्लिगेशनप्रमाणे GSR 1 मध्ये आपल्या GST नंबरला, आपल्या इनवॉइस नंबरला तो डिस्क्लोज करणार GSR 1 मध्ये. तो केल्यामुळे तो GSR 2B मध्ये येणार आणि तो ITC घेणं कायदेशीररित्या मला इलिजिबल नसताना पण जर मी तो ITC क्लेम केला एखाद्या अगोदरच्या महिन्यामध्ये, आणि माझ्या लक्षामध्ये आलं नंतर पुढच्या काही काळानंतर की अरे आपण चुकीचा ITC अवेल केला होता आणि तो युटिलाइज पण झाला आपल्याकडनं. आता अवेल होणं आणि युटिलाइज होणं या दोन थोड्या वेगवेगळ्या प्रोसेस सांगतो पुढे तुम्हाला. आता जर असा कुठला ITC अगोदर अवेल केला होता तर मग चूक लक्षात आल्यानंतर चूक झालेली आहे, तर चूक जर गव्हर्नमेंटनी पकडली तर मग त्यानंतर तुम्ही चुकीचे ऑब्लिगेशन केल्यामुळे लागणारे जे काय इंटरेस्ट पेनल्टीज आहेत त्याकरा तो व्यक्ती मग पुढे जाऊन पात्र होतो. मग जर त्याला योग्य वेळीच कळलं तर त्याला एक संधी मिळाली पाहिजे की चुकीचा ITC मी चुकून घेतला आहे, मुद्दामून घेतलेला नाही, तर मग तो ITC मी चुकून घेतला आहे त्याच्यावरती मी ITC घेतल्यामुळे काय झालं, लायबिलिटी म्हणजे कमी दिली टॅक्सची, मग तेवढी ITC जो घेतला आहे तेवढे अमाऊंट मी लायबिलिटी भरायला तयार आहे. जर मी 100 रुपये चुकीचा ITC घेतला आहे, तो का चुकीचा घेतला गेला, इलिजिबल होता पण लक्षात आला माझ्या, तर मग ITC रिव्हर्सच्या केसमध्ये या अदर्स कॉलममध्ये तो दाखवता येईल, अदर्स कॉलममध्ये. आणि दुसरं रूल 42 आणि रूल 43 आहेत. याच्यामध्ये इनपुट टॅक्स क्रेडिट केव्हा मिळतं, जर तुम्ही एखादा इनवर्ट सप्लाय घेता, आउटवर्डमध्ये टॅक्सेबल सप्लाय असेल तर तुम्हाला इनवर्डमध्ये जो सप्लाय घेतला आहे त्याचा ITC क्लेम करता येतो. ओके. आता एक प्रॉडक्ट A आहे, प्रॉडक्ट B आहे. ओके. हे दोन प्रॉडक्ट वापरून मी प्रॉडक्ट K बनवतो, तर K वरती मी टॅक्स कलेक्ट करणार आहे, तर मला A आणि Bचं काय मिळेल, ITC मिळेल. पण जर मी A, C आणि E वापरून जर M बनवतो, जे एक्झाम प्रॉडक्ट आहे हे किंवा नील रेटेड प्रॉडक्ट आहे, ह्याच्यावर टॅक्स कलेक्ट करत नाही, तर या Aचा ITC मिळणार नाही, Cचा ITC मिळणार नाही, Eचा ITC मिळणार नाही. हे तुम्हाला सेक्शन 17 मध्ये पुढे येईल. आता मी A जेव्हा परचेस केला तेव्हा मी K साठी किती परचेस केला आणि M साठी किती परचेस केला हे मला बघावं लागेल. मग K साठी परचेस ऑर्डर वेगळी द्यायला पाहिजे आणि M साठी वेगळी द्यायला पाहिजे, कारण K हे टॅक्सेबल प्रॉडक्ट आहे. आणि जर एकत्रच जर ऑर्डर दिली तर मग ॲज पर रूल 42 मी किती टॅक्सेबल प्रॉडक्टला वापरला आणि किती नील रेटेडच्या प्रॉडक्टला वापरला याचं मला अपॉर्च्युमेंट करायला लागेल, आणि तेवढाच ITC मला मिळेल. पण जास्त वापरला गेला असेल मग इथे ॲज पर रूल 42 किंवा कॅपिटल गुड्स आहे, जर एक फ्रीजर घेतला, त्या फ्रीजरमध्ये आईस्क्रीम ठेवलं तर फ्रीजरचा ITC घेता येईल, पण फ्रीजरमध्ये दूध ठेवलं त्याच्यावरती रेट नील आहे, तर त्या फ्रीजरचा ITC अलाउड नाही. जर हे दूधच विकत असतील आणि यांनी फ्रीजर घेतला, ह्यांना कुठलाही ITC नाही आहे, तर ह्यांचं मार्जिन कमी राहील ना, एकंदरीत बिझनेसमध्ये प्रॉफिट कमी राहील ना. पण जर तुम्ही आईस्क्रीम आणि दूध दोन्ही विकताय आणि तुम्ही एक फ्रीजर घेतला ज्या दुधाचं प्रमाण कमी आहे, जास्त आहे, आणि आईस्क्रीमचं कमी आहे, आईस्क्रीम के 12 महिने विकलं जात नाही, पण ह्यांना पूर्ण ITC मिळाला, तर साहजिक आहे यांचा प्रॉफिट जास्त होईल. मग दुसऱ्यावरती अन्याय होईल, एकावरती काय होईल, बेनिफिट मिळाल्यामुळे तो प्रॉफिटमध्ये राहील.
आणि गव्हर्नमेंटचा उद्देश काय, तुम्हाला ITC केव्हा मिळेल, जेव्हा तुम्ही टॅक्सेबल आउटपुट सप्लाय करत असाल. त्याच्याकरता तुम्ही इनपुट वापराल, इनपुट सर्व्हिसेस वापराल आणि कॅपिटल गुड्स म्हणजे जसं फ्रीजर आहे हे वापराल, तर ITC अलाउड आहे. पण जर तुम्ही टॅक्सेबल ॲज एकदम सप्लाय करत असाल तर तुम्हाला प्रपोर्शनेट ITC घ्यायला लागेल. मग कॅपिटल गुड्स जर घेतले तर रूल 43 लागतो अपॉर्शनमेंट करण्यासाठी, इनपुटसाठी 42 लागतो. ह्याच्यावरती आपल्याला सेपरेट टाईम अलोकेट करावा लागेल रूल 42 समजण्यासाठी, रूल 43 समजण्यासाठी. तसंच कुठला ITC ब्लॉक आहे, इनएलिजिबल आहे 17.5, याच्याकरता एक सेपरेट क्लास घ्यायला लागेल. एवढी त्याला व्हॅल्यू आहे. आत्ता आपण काय एक समजून घेतोय की एक फॉर्मॅट काय आहे GST 3B चा, पण ह्याला ही व्हॅल्यू कशी काढायची ITC रिव्हर्स, म्हणजे अगोदर जो ITC क्लेम केला किंवा अवेल केला त्याला मी अनअवेल करतो. ठीक आहे. गव्हर्नमेंट स्वतःहून ITC द्यायला येत नाही. तुम्हाला तो सांगायला की हा ITC माझा आहे, तो सांगितला गेला म्हणजे अवेल केला. तो अवेल केल्यानंतर तो कुठे जाईल, इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेयरला जाईल. नंतर जर त्याला लायबिलिटीमध्ये पे करण्याकरता जर गरज असेल तर तो पहिल्यांदा क्रेडिट वापरेल, मग कॅश वापरेल. समजा फार मोठ्या प्रमाणात क्रेडिट अवेलेबल आहे क्रेडिट लेयरला, तर मग सगळ्यात ITC वापरला जात नाही, मग हळूहळू तो युटिलाइज होतो. पण जेव्हा तो जमा होतो क्रेडिट लेयरला तेव्हा पहिली प्रोसेस आहे की तुम्ही ITC अवेल केला असं म्हटलं जातं. समजा तुमचा मुलगा किंवा मुलगी आहे, त्याला तुम्ही सांगितलं हे 500 रुपये तू खर्च करता घे. त्यांनी 500 रुपये घेतले. त्यानंतर त्यांनी ते काहीतरी खर्च केला, काहीतरी वस्तू घेतल्या. तू विचारलं 500 रुपये काय केलं, मुलगा असेल तर बोलेल मी गेलो मित्रांबरोबर आम्ही पार्टी केली. मुलगी असेल तर मुलगी काय बोलेल, काय नाही मी थोडे तुम्ही मला पैसे दिलेत, आता काय मला एवढं काम नव्हतं आणि मला कळलं बा तुम्हाला एक थंडी वाजते, तुम्हाला हँडग्लोव्ज पाहिजे म्हणून मी तुम्हाला हँडग्लोव्ज आणले. बाकीचे काय केले, बाकीचे मी ठेवलेत, लागेल तेव्हा वापरेन. म्हणजे इथे अवेलमेंट दोघांनी केली, पण एकाने फुल्ली युटिलाइज केले आणि दुसऱ्याने मुलीने आपल्या वडिलांकडे एक वस्तू आणली 100 रुपयाची, 400 रुपये ठेवून दिले की लागेल तेव्हा वापरेन मी लगेच संपवून दिलेलं नाही मला. म्हणजे ज्या वेळेस ते वापरले जातील, 500 रुपये घेतले स्वीकारले म्हणजे ते अवेल झाले आणि त्याचा वापर केला काय युटिलाइज झाले. त्या पहिल्या प्रोसेसमध्ये तुम्हाला अवेलमेंट किती उपलब्ध आहे, म्हणजे ॲज पर ITC रूल किंवा ITC प्रोव्हिजन किती ITC घेतला जाऊ शकतो तो टॅक्सपेअरनी अवेल केला पाहिजे. आणि तो अवेल करण्यासाठी ऑल अदर ITC हा कॉलम आहे, इकडे आपण जनरल ITC जो तो अवेल करतो. आणि बाकीच्या कॉलममध्ये स्पेशल जे आहेत इम्पोर्ट गुड्स, इम्पोर्ट सर्व्हिस आणि ITC किंवा मग IJ कडनं आलेला जो, हे सगळ्यांकरता नाही आहे. इनपुट टॅक्स क्रेडिट हे सगळ्यांकरता नाही आहे. पहिले 4 कॉलम वरती पण बघितलं आपण, तर वरती पण असं आहे की हा पहिला कॉलम जो आहे हा सगळ्यांकरता आहे आणि हे 4 जे आहेत हे स्पेशल आहे, हे सगळ्यांकरता नाही. ज्याचं वाईन शॉप असेल किंवा पेट्रोलियम प्रोडक्ट असेल तो इकडे दाखवेल नॉन GST आउटवर्ड सप्लाय. त्याच्यावर टॅक्स कलेक्ट करता नाही, पण त्याला ती व्हॅल्यू गव्हर्नमेंटला दाखवायची की एवढा मी अमाऊंटचा नॉन GST सप्लाय केला आहे. पहिला नॉर्मल आहे सगळ्यांकरता आहे. तसं ITC मध्ये पहिले 4 स्पेशल आहेत, 5वा सामान्य नॉर्मल आहे सगळ्यांचा असतो. आता याच्यामध्ये वन आपल्याला ABCD हे बघायला लागेल. आता हा पण जो आहे हा पार्ट नेहमीचा नाही आहे, हा पण जो पार्ट आहे हा नेहमीचा नाही आहे. नेहमीचा पार्ट ही जी व्हॅल्यू आहे, ही जी व्हॅल्यू आहे 5 नंबरची ही नेहमी असणार आहे. तेव्हा तुम्हाला सगळ्या फॉर्ममध्ये हे दिसेल. मॅक्झिमम टॅक्सपेअरच्या तुम्हाला फॉर्ममध्ये हा 3.1A दिसेल आणि 4 मधला A कॉलम त्याच्यामधला हा 5 क्लॉज जो आहे तो दिसेल. आणि मग बाकी आणखीन 5व्या कॉलममध्ये व्हॅल्यू एक्झाम किती आहे, नील रेट किती आहे, नॉन GST इनवर्ड सप्लाय किती आहे, हा इनवर्ड सप्लायबद्दल आहे. हा वरती नॉन GST आहे तो आउटवर्ड सप्लायबद्दल आहे, हा आउटवर्ड सप्लायबद्दल आहे. खाली इनवर्ड्स आहे. वरचा पार्ट जो आहे तो आउटवर्ड्स आहे 3.1चा आणि 4 मध्ये जो पार्ट आहे हा इनवर्ड्स आहे 5, पण हा इनवर्ड्स आहे. आणि मग पुढे तुम्हाला दिलं आहे की पेमेंट ऑफ टॅक्स. पेमेंट ऑफ टॅक्स म्हणजे टॅक्स पेबल किती आहे. टॅक्स पेबलला IGST, CGST आणि स्टेट आणि हे जे सेस आहेत हे कुठनं येतात, तर हे 3.1च्या कॉलममधनं येतात. 3.1 मधनं टॅक्स पेबल किती तो येतो. आता टॅक्स पेबल आहे तो इथे आला. आता इथला पुढचा कॉलम बघा, पेड थ्रू ITC. तुम्हाला IGST जो आहे तो भरण्याकरता तुम्हाला इकडे ITC उपलब्ध आहे का.
सेंट्रल टॅक्स जो भरायचा आहे त्याकरता ITC उपलब्ध आहे तो वापरू शकता. पुढे स्टेट टॅक्स आहे, ITC उपलब्ध आहे तर इथे वापरता येईल. आता कशा प्रकारे लायबिलिटी पे करताना ITC वापरायचा याकरता पेमेंट ऑफ टॅक्स सेक्शन 49 आहे. तो आणखीन त्याला कनेक्टेड आहे, तो आणखीन आपल्याला डिटेलमध्ये बघायला लागेल. त्याला पण आपल्याला 2-3 क्लास लागतील. आता ह्याच्यावरती मी एकदा आलो, ITC वरती एकदा आलो का मग ITC सेक्शन 3B जो आहे हा सेक्शन 39 आहे. याप्रमाणे आपण 3B भरतो. 37 हा जो आहे हा आपला GSL 1 चा होता, आउटवर्ड सप्लायचा. आता ह्याच्यामध्ये सेक्शन 17, 16, 17 हे जे आहेत हे इनपुट टॅक्स क्रेडिटचे आहेत. सेक्शन 18 पण इनपुट टॅक्स क्रेडिटचा आहे पण तो स्पेशल केसेससाठी. आणि मग हा जेव्हा बघतो आपण 16 तेव्हा आपल्याला 49 जो आहे तोही बघायला लागेल कशा प्रकारे त्याचं पेमेंट होईल. पेमेंटचा जो भाग आहे हा समजून घेण्याकरता. आणि परत मग TDS TCS जे आहे ते सेक्शन तुमचे 51-52 असतात. आणि कॅश आहे, किती कॅश लागेल. इंटरेस्ट म्हटलं का सेक्शन तुम्हाला 50 आला. एवढे सेक्शन इंटर कनेक्टेड आहेत. त्यामुळे जर का हे आपण इथे सुरू केलं का याची आपली लिंक जी आहे ती कुठे ब्रेक होता कामा नये. त्यामुळे प्रत्येक वेळेस दुसऱ्या क्लासला मला अगोदरच्या क्लासला थोडंसं सांगावं लागतं की आपण इथपर्यंत आलो आहे, हे घेतलं आहे, हे घेतलं आहे, ते मला कनेक्ट करावं लागतं. तर काही गोष्टीचं रिपिटेशन होईल, थोडं तुम्हाला बोरिंगही वाटेल, पण मला गरजेचं असतं पुढचा पार्ट सांगण्याच्या अगोदर मागचा पार्ट तुमच्या लक्षात आहे की नाही हे मला समजून घेऊन पुढे ते कनेक्ट करायचं असतं. आता इथपर्यंत मी तुम्हाला बॅकग्राऊंड क्लिअर केलं. आता मी येतो विषयावरती इनपुट टॅक्स क्रेडिटच्या. बघा आता प्रशांत सर, आता बघा सेक्शन 16 ते 31 आहे हे इनपुट टॅक्स क्रेडिटच्या चॅप्टरमध्ये आहे. आणि रूल आहेत 36 to 45 एवढे याचे रूल आहेत. तर नॉर्मली आपला कन्सेप्ट काय आहे, एखादा व्यक्ती जेव्हा एखादा टॅक्स पेअर जेव्हा आउटवर्ड्स अप्लाय करतो त्यावर त्याने टॅक्स कलेक्ट केला 450. आता हे 450 त्याची लायबिलिटी आहे. पण ह्याचं पेमेंट तो कसा करतो, 2 मार्गाने करतो. एक म्हणजे क्रेडिटनी आणि दुसरं म्हणजे कॅशनी. आणि त्यांनी ह्या आउटपुट समजा याचा P असेल, या P साठी त्याने टॅक्स पेड ऑन परचेस ऑफ A टॅक्स पे केला 100, परचेस ऑन B टॅक्स पे केला 120, परचेस ऑन C टॅक्स पे केला 80. आता याच्यामध्ये 100 + 120 + 80 ही टोटल किती होईल. आता 450 आउटवर्ड आहे आणि हे सगळं मिळून इनपुटचं क्रेडिट जे आहे इनपुट टॅक्स क्रेडिट हे 300 आलं. आता इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे ITC हा 300 येतोय तर त्याला कॅशमध्ये पे करायला लागतील 150. म्हणजे लायबिलिटी डिस्चार्ज करताना 450ची लायबिलिटी त्याला पे करताना त्याच्यासाठी प्रॉडक्ट Aचं इनपुट टॅक्स क्रेडिट 100, प्रॉडक्ट Bचं इनपुट टॅक्स क्रेडिट 120, प्रॉडक्ट Cचं इनपुट टॅक्स क्रेडिट 80. टोटल हे 300 रुपये इनपुट टॅक्स क्रेडिट तो घेऊ शकतो जर त्याला कायद्यानुसार GSTच्या प्रोव्हिजननुसार जर तो इलिजिबल ITC असेल तर तो 300चा ITC घेऊ शकतो. पण आणखीनही काही अटी शर्ती आहेत, त्या त्याला सॅटिस्फाय होत असतील तरच त्याला तो ITC अवेल करता येईल. हा आपला नॉर्मल कन्सेप्ट आहे. हा एकदा कळला का मग त्या अटी शर्ती काय हे आपल्याला माहिती घेऊन गरजेचं आहे ना. हे माहिती घेणं गरजेचं आहे की काय अटी शर्ती आहेत. आता थोडी बघा एक स्टेप बघा काय असतं. जो रिसिपियंट आहे ITC ॲज पर बुक्स इनवर्ड सप्लाय. आता मी रिसिपियंट आहे ना तर तो माझा इनपुट टॅक्स क्रेडिट किती आहे हे मला माझ्या बुकमध्ये कळणार. जो इनवर्ड सप्लाय घेतला आहे त्याचे मी रेकॉर्ड बघणार, त्यातनं माझा ITC 300 आलेला आहे. तर तो स्टेप 1मध्ये मी फाइंड आउट करेन की आपला ITC किती आहे. मग तो जो ITC आलेला आहे 300 रुपये तो माझ्या सप्लायरनी त्याचा रिटर्न फाईल मंथली असेल, क्वार्टरली असेल. जर माझं क्रेडिट इलिजिबल आहे, इलिजिबल क्रेडिट आहे, ब्लॉक क्रेडिट आहे, त्याचा ITC मला घेता येणार नाही. पण जो इलिजिबल क्रेडिट आहे त्याचं मला मॅचिंग करावं लागेल. म्हणजे माझ्या सप्लायरनी त्याचा GSL 1 भरला आहे तर माझ्या लॉग इनला माझ्या अकाउंटला 2B मध्ये गव्हर्नमेंटनी मला ते रिपोर्ट केले, 2A मध्ये 2B मध्ये रिपोर्ट केले, ते रिपोर्ट झालेत, मॅचिंग झालेत तर माझ्यासाठी तो राईट ITC आहे, तो मी अवेल करू शकतो. अवेल ITC कुठे होतो, 3B मध्ये होतो. अवेल करण्याला तुम्हाला गव्हर्नमेंटनी GSTR 3B फॉर्ममध्ये कॉलम दिला आहे, तिकडे तुम्हाला ITC अवेल करायचं आहे.
एंटर आय टी सी इन GSTR 3B विच इज इलिजिबल आय टी सी. आता याच्यामध्ये GSTR 2B प्लस 5% जी क्रायटेरिया आहे हा आता नाही आहे. ज्यावेळेस 2A नव्हता किंवा ज्यावेळेस 1 जुलै 2017 ज्यावेळेस हे GSTचं जे नवीन कायदा अस्तित्वात आला त्यावेळेस काय होतं, कशा प्रकारचं होतं की GSTR 1 हा रिटर्न प्रत्येक सप्लायर करेल. जो सप्लायर म्हणतो त्याचा जो रोल आहे आउटवर्ड सप्लायर टाकायचा हा करेल. त्याचा जो रिसिपियंट आहे त्याच्या GSTR 2 म्हणजे परचेस तो आपल्या परचेसशी कम्पेअर करेल. आता GSTR 1 केल्यानंतर तिकडे GSTR 2A हा जनरेट होईल आणि माझ्या बुकमध्ये GSTR 2 आहे त्याच्याशी मी GSTR 2A जो आहे तो मॅचिंग करेन. आता जर GSTR 2 मध्ये माझ्याकडे जर $10,000चा ITC आहे CGST आणि 10,000चा आहे AGST. नंबर ऑफ इनवॉइस किती असू शकतात. आता 2A मध्ये जे इनवॉइस आले त्याच्याप्रमाणे मी जो ITC बघितला तर तो 8,000च येतो आहे. तो 8,000च येतो आहे. याचा अर्थ काही इनवॉइस माझ्या कुठल्या तरी सप्लायरनी अपलोड नाही केले. मग मी शोधून काढेन की कुठल्या सप्लायरनी कुठले इनवॉइस अपलोड नाही केले. मग जे इनवॉइस सप्लायरने अपलोड नाही केले त्याला मी कम्युनिकेट करेन ॲज अ रेसिपियंट. सप्लायर तू माझे इनवॉइस का अपलोड केले नाही किंवा काही इनवॉइसमध्ये अमाऊंट चुकीची आलेली आहे. आयदर त्याने इनवॉइस विसरला आहे किंवा जे इनवॉइस अपलोड केले ते चुकीच्या अमाऊंटने केले. 10,000 1 लाख अमाऊंट होती त्यांनी 10,000 टाकली. टॅक्सेबल व्हॅल्यू त्याने बदलली. तर या केसमध्ये तो ॲक्सेप्ट करेल की माझ्याकडनं काही इनवॉइस टाकायचे राहून गेले. तर मग ते इनवॉइस जे आहेत ते मी GSTR 2A जो माझ्याकडे आलेला आहे पोर्टलला राहिलेले इनवॉइस अपलोड करू शकतो. एक सप्लायरचा एकदा डेट निघून गेली GSTR 1 केला का मग ह्या GSTR 1 मध्ये सप्लायर काय चेंज करणार नाही. रिसिपियंट चेंज करेल. रिसिपियंटनी चेंज केला का मग सप्लायरच्या एंडला काय होईल GSTR 1A असं रिटर्न येईल. आणि मग ते ॲक्सेप्ट केले सप्लायरनी का मग त्याचा GSTR 1 अपडेट होईल आणि मग त्याप्रमाणे 2A पण अपडेट होईल. 10,000 होईल तिकडे. म्हणजे आता त्याच्याकडे पण 10,000 झाले आणि माझ्याकडे पण 10,000 झाले. आता माझा आउटवर्ड लायबिलिटी किती आहे समजा 20,000ची आहे. ही 20,000ची आहे. मग मी 10,000 हे क्रेडिट घेईन आणि कॅशमध्ये हे तिसऱ्या हे 10 तारखेला GSTR 1 मग 15 तारखेला हे GSTR 2 आणि 20 तारखेला GSTR 3 असे 3 रिटर्न करायचे होते. 3 प्रोसेसमध्ये रिटर्न व्हायचा होता. GSTR 1 मध्ये प्रत्येकाने आपला आउटवर्ड स्टेटमेंट टाकायचं. GSTR 2 मध्ये बघा 2A मध्ये काय आलं आहे. आता ज्यावेळेस ही प्रोसेस फेल गेली टेक्निकली अशा प्रकारे होऊ शकत नव्हतं. त्यामुळे गव्हर्नमेंटनी पहिल्या 2 महिन्याकरता GSTR 3B हा रिटर्न दिला होता की याच्यामध्ये तुम्ही हे 2 वगैरे बघू नका. काय 2 नाही आहे आपल्याकडे GSTR 2 येणार नाही त्यामुळे तुम्ही 2A वगैरे ह्या काही होणार नाही. तर तुम्ही काय करा 3B करा 2 महिन्याकरता. जेव्हा 3B केला तेव्हा तुमच्याकडे जे इनवर्ड सप्लाय झाला आहे जे इनवॉइस आहेत तुम्ही सरसकट त्याचा ITC घ्या. अशा प्रकारे गव्हर्नमेंटनी केलं. आता म्हणजे जर का माझा ITC 10,000 आहे तर मी 10,000चा तिथे अवेलेबमेंट करणार. मग गव्हर्नमेंटने 2A इंट्रोड्यूस केला. काही काळानंतर 2A आला. मग 2A आल्यानंतर गव्हर्नमेंटने लोकांना सवय लागली होती की सरसकट सगळा ITC घेण्याची. मग गव्हर्नमेंटने असा नियम केला की तुमचा ITC तुमच्याकडे जे इनवॉइस आहे तुम्ही जे इनवर्ड सप्लाय घेतला आहे तो 10,000चा असेल पण तुम्ही 10,000चा ITC क्लेम करू नका. तुम्ही 20% जेवढे इनवॉइस तिकडे आलेले आहेत समजा 10,000 आहेत 8,000 जर आलेत ना तर 8,000 प्लस 20% किती होतात 9,600 9,600 9,600 एवढाच तुम्ही क्लेम करा. आता मॅचिंग किती झालं आहे 8,000चा पण तरी पण प्रोव्हिजनल बेसिसवरती शब्द आहे प्रोव्हिजनल बेसिस. याचा अर्थ तुमच्या तेवढा टॅक्स गव्हर्नमेंटकडे जमा झालेला नाही आहे पण जमा होणं अपेक्षित आहे. मग जमा होईल तेव्हा तुमचं अवेलेबमेंट फायनल होईल.
आता प्रोव्हिजनल बेसिसवरती तुम्ही ती सप्लायरला टॅक्स दिलाय, पण सप्लायरने टॅक्स जमा केलेला नाही. मग तुम्ही सप्लायरशी मेन टाइम कम्युनिकेट करा, त्याला टॅक्स जमा करायला लावा, तो टॅक्स मिळेल, तेव्हा तुमचा इनपुट टॅक्स क्रेडिटचा जो अवेलमेंट आहे, जो क्लेम आहे, हा फायनल होईल. आता इथे काय होतं, रेसिपियंटचं अवेलमेंट झालं का सप्लायर काय करतो नाही करतो ते बघायलाच नव्हते. मग गव्हर्नमेंटने हे लिमिट जे आहे 20%चं हे 10% केलं, मग 5% केलं. आता हे ITC जेवढा मॅच होईल तेवढाच घ्यायचं आहे. जसा कालावधी पुढे गेला त्याच्या पुढे इलिजिबल ITC ॲज पर GSTR 2B हाच आहे. ओके, मी हे बघतोय, जर का अगोदर मी काय चुकीचा ITC क्लेम केला असेल तर मग रिव्हर्सल ऑफ एक्सेस अवेल ITC हे मी मला बघायचं आहे. प्रत्येक वेळेला रिटर्न भरताना मला हे बघायचं आहे की माझ्या बुकमध्ये किती ITC अवेल करू शकतो मी, इन्व्हर्ट सप्लाय किती झाला आहे, मग मॅचिंग 2Bमध्ये किती होतो आहे, 3Bमध्ये मला तो अवेल करायचा आहे, आणि काय रिव्हर्सल असेल तर रिव्हर्सल करायचं आहे. आपण जे फॉर्मॅट बघितला आता तोच फॉर्मॅट मी स्टेप वाईज सांगतोय कशा प्रकारे काम करायचं, डेटा कसा प्रिपेअर करायचा, आणि त्यानंतर मग फायनल ITC इक्वल टू मॅचिंग ऑफ ITC. आता प्रोव्हिजनल ITC राहिलाच नाही, त्यामुळे तो मुद्दा गेला. पण अगोदरच्या तुम्ही जेव्हा डिपार्टमेंटला जेव्हा चेक करायचं आहे तेव्हा मग कुठल्या काय 20% प्रोव्हिजन होता, कुठल्या याच्यामध्ये 15%, 20% ठीक आहे, टक्केवारी कमी झाली, त्याप्रमाणे त्याने केला. पण तो पुढे जाऊन कधीतरी तो त्याचा तो ITC फायनल झाला का, सप्लायरने इनवॉइस अपलोड केले का हे बघायला पाहिजे. आणि जर केले तसे असेल सप्लायरने अपलोड तर मग त्याचा ITC त्याने रिव्हाइज करायला पाहिजे. मॅचिंगच होत नाही आहे. गव्हर्नमेंटने त्यावेळेस त्याला प्रोव्हिजनल बेसिसवरती तो अवेल करायला दिला आहे, पण उद्देश काय, सब्जेक्ट टू कधीतरी तो सप्लायर तो दाखवेल, म्हणजे रिसिपियंटनी सप्लायरच्या मागे लागून तो इनवॉइस त्याला दाखवण्याकरता फोर्स करणं अपेक्षित आहे गव्हर्नमेंटला. 1 जानेवारी 2022 पासून ही 5% प्रोव्हिजन आहे, ही पण बंद झाली. 5% जानेवारी 2021 पासून होते, त्याच्या अगोदर 20%, 10% असे गव्हर्नमेंट टप्प्याटप्प्याने काय केलं, प्रोव्हिजनल ITC बंद केलं. आता आपण काय करतो बघा, GSTR 1 किंवा दुसरा ज्यांचा रिटर्न क्वार्टरली असतो, ज्यांचा रिटर्न जे क्वार्टरली करतात त्यांना पेमेंट मात्र मंथली करायचं असतं. रिटर्न क्वार्टरली, पेमेंट मंथली, आणि त्यांना एक गव्हर्नमेंटने दिलेली एक इनवॉइस फर्निशिंग फॅसिलिटी. ह्याच्यामध्ये जे B2B इनवॉइस आहेत ते फर्निश करू शकतात, जेणेकरून रिसिपियंटला ITC मिळेल, त्याचा ITC मॅच होईल. डिटेल्स ऑफ आउटवर्ड सप्लाईज टू बी फर्निश बाय एव्हरी रजिस्टर पर्सन बाय वे ऑफ GSTR 1 किंवा दुसरं IFM इनवॉइस वाईज. आता हे GSTR 2A मध्ये हे इनवॉइस येते. आता GSTR 2A असताना GSTR 2B गव्हर्नमेंटला गरज का निर्माण झाली, लक्षात घ्या प्रश्न काय माझा. स्किप होईल, मी लक्ष दिलं नाही तर कळणार नाही, फोकस नाही केलं तर. महत्त्वाचा पॉईंट आहे. जसा GSTR 1 सप्लायर भरेल, GSTR 2 मध्ये तो इनवॉइस रिफ्लेक्ट होईल. आता GSTR 1 मध्ये सप्लायरने इनवॉइस अपलोड केल्यानंतर जे इनवॉइस दाखवले जातात त्यातले इलिजिबल ITC त्या सगळ्या इनवॉइसचा असला तरी अवेलमेंट अशाच इनवॉइसचा करायचा आहे जे रिटर्न जो ड्यू डेट असते, ज्या ड्यू डेटला अपलोड करायला पाहिजे, म्हणजे 11 तारखेला, जे 11 तारखेला ज्यांनी रिटर्न भरला असेल तेवढेच इनवॉइस त्यामध्ये ITC अवेलमेंट करण्याकरता त्या महिन्यामध्ये उपलब्ध, त्याला त्यांनी ITC अवेल करताना तेवढाच आकडा घेतला पाहिजे जेवढे इनवॉइस 11 तारखेला त्यांनी रिटर्न फाईल केलं आहे. पण 2A मध्ये काय होतं, तुम्ही 3B भरता, ड्यू डेट आहे 20 तारखेची, 17, 18, 19ला 3B भरता. जर एखाद्याने 12, 13, 14, 15, 16 या तारखेला GSTR 1 जर का फाईल केला असेल तर त्याची अमाऊंट पण 2A मध्ये येणार. तो जो ITC तो व्हॅलिड नाही आहे या महिन्याकरता. म्हणजे जुलैचा मी भरतोय ऑगस्टला, तर मला ऑगस्टला ITC घेता येणार नाही, कारण जुलैचं रिटर्न सप्लायरनी उशिरा फाईल केलं. आणि 2A मध्ये तो आकडा दाखवायचा की हा उशिरा केला आहे फाईल. आता ह्याच्यामध्ये सगळं ते कॅल्क्युलेशन करणं, त्याचं एक्सेलमध्ये सगळं फॉर्मॅटिंग करणं, हे सगळं लोकांना थोडं वेळ खाऊ आणि त्रासदायक वाटत होतं. म्हणून गव्हर्नमेंटने काय केलं की तुम्हाला आम्ही एक GSTR 2B मध्ये वेगळी यादीच बनवून देतो, कुठला ITC तुम्हाला घ्यायचा आहे, व्हॅलिड कुठला आहे, ही यादी बनवून देतो.
11 तारखेनंतर जे रिटर्न फाईल झाले असतील त्यामध्ये माझे जे इन्व्हॉइस आले असतील ते मला पुढच्या महिन्यामध्ये त्याचा ITC मिळणार आहे. मग पुढच्या महिन्याच्या टू बीमध्ये एक्झाम्पल बघ काय सांगतो तुम्हाला. आता महिना चालू आहे ऑगस्ट, मी रिटर्न फाईल करतो जुलैचा. ओके, ज्या सप्लायरनी 11 तारखेपर्यंत येशर 1मध्ये आणि IFFला डेट आहे 13मध्ये इनवॉइस फर्निश केले असतील त्यांचा ITC मला आत्ता जुलैच्या रिटर्न भरताना घेता येईल. आणि ज्यांनी उशिरा फाईल केला आहे ते इनवॉइस टू बीमध्ये येणार नाही, ते पुढच्या महिन्याच्या टू बीमध्ये, म्हणजे आता ऑगस्टचा जेव्हा चालू आहे याचा रिटर्न जेव्हा मी भरायला जाईन सप्टेंबरला, तेव्हा सप्टेंबरला मी ऑगस्टमध्ये जो ITC मला मिळेल त्यात माझे ऑगस्टचे इनवॉइस प्लस जे जुलैला लेट फाईल केलेले माझे सप्लायर आहेत त्यांचे इनवॉइस त्याचा ITC हा मला सप्टेंबरला क्लेम करता येईल. सप्टेंबरच्या वेळेला ऑगस्टच्या रिटर्नमध्ये क्लेम करता येईल. 11 तारखेनंतर भरलेले 2B मध्ये जातात आणि वेळेत भरलेले 2A मध्ये येतात. 2A मध्ये वेळेमध्ये भरलेले प्लस उशिरा भरले 2A मध्ये सगळे येणार. तुमच्या कुठल्या सप्लायरने इनवॉइस अपलोड केले ते 2A मध्ये येणार. आता 2A मध्ये ते येतात, ते 2A मध्ये आता एक फरक लक्षात घ्या. काय एक शब्द वापरला इकडे की स्टॅटिक शब्द, काय टू बी हा स्टॅटिक आहे आणि 2A जो आहे हा डायनॅमिक आहे. आता जर का समजा एक इनवॉइस मला अपलोड दाखवायचा होता Aच्या नावाने, मी दाखवला Bच्या नावाने. आता Bकडे तो एक्स्ट्रा आला आहे, Bला काही नुकसान नाही, पण इथे नुकसान झालं ना. A मला सांगेल माझा इनवॉइस तुम्ही दाखवला का नाही, मी बोलली असं कसं होईल. सगळेच इनवॉइस मी पाठवले होते कॉम्प्लायन्स करणाऱ्या व्यक्तीकडे. मग त्याला विचारलं काय असं इनवॉइस एक आलेलं नाही आहे, तुला काय इनवॉइस नंबर आहे. मग लक्षात येतं की तो चुकून, तर ही काय झालं, ही मानवी चूक आहे, ही होऊ शकते. ते 4 इनवॉइस होते, 5वा इनवॉइस तो ह्याचा होता, तो ह्याच्यात नाव टाकला गेला. मग तो 2A मध्ये आहे, तो 2Bत पण गेलेला आहे. 2Bचं काम काय, वेळेत रिटर्न फाईल केले ते इनवॉइस 2B ते येणार, एवढा आयडी तो अवेलेबल करू शकतो. आता त्या रिसिपियंटला बघायचं आहे की आपण इलिजिबल आहोत की नाही ते घ्यायला. सेक्शन 16 मधल्या अटी शर्तीप्रमाणे आपण तो घेऊ शकतो का. ती कुऱ्हाड पडते ना पाण्यामध्ये लाकूड जोडाची, आणि मग तो प्रार्थना करतो आणि देव येतो आणि बोलते घ्या चांदीची कुऱ्हाड. तो बोलते अरे माझी नाही. तुमच्याकडे आला तो तुमच्या 2A मध्ये तुमचा ITC आहे का, तुम्ही तो माल घेतलाय का, तुमचा तो सप्लायर पण नाही, तुमचा तो माल पण नाही, तुम्ही त्याला पेमेंट पण केलं नाही, तुम्ही तो ITC घ्यायला नाही पाहिजे. तेव्हा ती गोष्ट आठवायची त्या लाकूड जोडाची. आपली जी कुऱ्हाड आहे ती आपण घ्यायची, दुसऱ्याची आपण नाही घ्यायची. आता इथे जर का ITC त्यांनी अवेल केला, त्या नसताना अवेल केला, होतं काय नंतर, जसं ज्याचा जेन्युइन ITC असतो तो मागणी करतो सप्लायरकडे माझा ITC मला का नाही मिळाला. मग त्या लक्षात येतं आणि मग ती अमेंडमेंट जशी होते तर 2A मध्ये जो पहिले Aच्या नावावर इनवॉइस होता तो नंतर Bच्या नावाईस होतो. पण मागच्या महिन्यामध्ये जर तो Aच्या नावावर गेला होता तर 2B मध्ये तो Aच्याच नावावर दिसतो. 2Bचा उद्देश काय, तुम्हाला वेगळं काढून दिले, लोकांचं काम सोपं व्हावं म्हणून ते काढून दिले. पण 2A हा जेन्युइन दाखवतो की जो इनवॉइस त्याच्या नावावर दाखवला गेला तो जर बदलला तर तो बदल तो रिफ्लेक्ट करतो, त्यामुळे तो डायनॅमिक आहे. विलन हा सिनेमातला स्टॅटिक असतो आणि हिरो डायनॅमिक असतो. तो प्रेम पण करतो, नाच पण करतो, हार्टिंग पण करतो, सगळं करतो. तसं आपला 2A तो गरजेनुसार सगळं करतो. 2Bचं काम काय, या महिन्यामध्ये जो डेटा आलाय तेवढाच दाखवा. लोकांचं काम सोपं करण्याकरता 2B केलेलं आहे. 2Bची अदरवाईज गरज नव्हती. कळलं, थोडा वेळ वाचतो लोकांचा 2B मुळे. पण ॲक्च्युअलमध्ये जो जेन्युइन ITC आहे अमेंडमेंट झाली का 2A मध्ये रिफ्लेक्ट होईल. त्यामुळे वर्षाच्या शेवटी यांना बघायला लागतं की माझा ॲक्च्युली ITC किती होता, 2Aत काय दिसतोय, 2Bत काय आलं ते आलं. 2B हा गव्हर्नमेंटने सोय केलेली आहे, 2A मला चेक करायला पाहिजे. मग वर्षाच्या शेवटी आपण चेक करतो आणि त्यामध्ये काय चुकीचा ITC घेतला गेला असेल आणि जो रिव्हर्स केला गेला नाही पुढे, तर मग GSTR 9 जेव्हा भरला जातो ॲन्युअल रिटर्न त्यामध्ये चेक करायला पाहिजे. आणि काय आपण गव्हर्नमेंटला देणं दाखवत असू तर टॅक्स पेअरला एक शेवटची संधी असते की जी लायबिलिटी असेल, काय अनमॅच ITC असेल,
काही कोणी अमेंडमेंट करून 2A मध्ये चेंज केला असेल आणि आपला ITC आहे हे आपल्यालाच माहिती असतं टॅक्सपेअरला, जो त्याचा कॉम्प्लायन्स रिटर्न करत जे प्रोसिजर जो करतो त्याला माहिती नसेल ना, त्याने चुकून तो ITC घेतला गेला तर मग संपला. ॲन्युअल रिटर्न हा तुम्हाला कसं होतं, जशी आपली कॉलेजमध्ये एक युनिट टेस्ट असते, मग सामी परीक्षा असते, वार्षिक परीक्षा असते, तशी ही अजून एक परीक्षा असते की ह्यात तुम्ही बघा की तुम्ही जे सगळं जे केलं आहे ते बरोबर केलं आहे का त्या वर्षाचं काम संपलं. मंथली रिटर्न करतात त्यालाही करावं लागतं. मंथली जे करतात, क्वार्टरली करतात, त्यांना एकदा रिकन्साईल करायला. म्हणजे जर तुम्ही कसं होतं, तुमची एक्झाम होणार आहे म्हणून तुम्ही अभ्यास करता ना, तशी एक फायनल एक्झाम आहे GSR 9. आणि रिकन्साईल केलं जातं की अरे मंथ टू मंथ बघा किती आहे, मग वर्षाला टोटल माझा आउटपुट सप्लाय किती आहे. एका वर्षी 10 लाख होता, दुसऱ्या एका महिन्यात 10 लाख होता, दुसऱ्या महिन्यात 15 लाख होता. असे माझे जर का वर्षभरामध्ये मी हिशोब केला तर एक 2 करोड 3 करोड काय होत असतील. मग त्याचा ITC क्लेम केला आहे, ही सगळी अमाऊंट चेक होतील. मग कळतं अरे काहीतरी आपण चुकीची लायबिलिटी दाखवली किंवा चुकीचा ITC क्लेम केला, किंवा कुठे आपला ITC नव्हता तो आपण घेतला, जो इलिजिबल नव्हता तो घेतला. मग हे रिकन्साईल केल्यावर लक्षात येतं. आणि मग लक्षात आलं तर लायबिलिटी जी बनत असेल ती द्या गव्हर्नमेंटला आणि तुम्ही निश्चिंत राहा. म्हणून गव्हर्नमेंटने एक ही GSR 9ची एक प्रोसेस दिली आहे. आणि जर का इथे ते त्यांनी जसं आहे ते माझं बरोबर हेच दाखवलं का, नंतर मग रोल सुरू होतो गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंटचा की आता ह्यांच्या जे काय त्यांनी रिटर्न दोघांनी केलेत त्याची असेसमेंट करायची, स्क्रुटिनी करायची, चेकिंग करायचं की काय केलं, बरोबर केलं की नाही, हे सगळं नियमात बसतं की नाही बसतंय. आणि नियमात जर बसत नसेल तर मग त्याला नोटीस पाठवून त्याकडनं डिमांड रेज करणं, हे पुढचे सेक्शन आहेत ते लागू होतात. मग टॅक्सपेअरच्या हातामध्ये एवढंच आहे, म्हणजे तुम्ही तुमचं कर्म करा, मग पुण्य मिळेल का पाप मिळेल. जसं आपल्या लाईफमध्ये जीवनामध्ये असंच आहे ना, तुमचं पुण्य असेल तुम्हाला त्याप्रमाणे फळ मिळेल. त्यामुळे प्रत्येक कर्माचं फळ मिळतं. इन्कम टॅक्स रिटर्न किंवा व्हॅट सर्कल आहे परत एकदा रिटर्न हे सगळ्यामध्ये असते, वॅटमध्ये पण होतं, वॅटमध्ये पण त्याला होतं. आपण डिनिएशन म्हणतो. प्रोडक्ट बोलत होती फाईल आपण रेक्टिफाय करतो. हां, त्याला आपण फाईल परत बोलत होती आणि रेक्टिफाय करतो. हे जे कन्सेप्ट आहेत ना, ॲन्युअल रिटर्न किंवा ऑडिट, हे कशा करतायत की तुम्ही वर्षभराचा डेटा रिकन्साईल करावा, चुकीचं काय केलं गेलं आहे का, हे सगळं आहे. आणि बरं असेल तर काय घालून वॅटमध्ये पण कसं होतं, वॅटमध्ये ऑडिट होतं. आणि आता इथे कसं केलं त्यांनी, छोट्या जे बिझनेसमॅन आहेत त्यांना ऑडिट नाही आहे पण त्यांना एक GSTR 9 दिला आहे. तो पण गव्हर्नमेंटने आत्तापर्यंत काय केलं आहे, ज्यांचा ॲग्रिगेट टर्नओव्हर 2 करोड आहे, 17, 18, 18, 19, 19, 20, आता 20, 21, आता हे 21, 22 आहे, तो एक्झाम्प्टच केला आहे की तुम्हाला भरायची गरज नाही. म्हणजे जे दाखवलं गेलं आहे, जे दाखवलं गेलं आहे मंथली तेच सगळं ओके आहे. तुम्ही तिथे परत जाऊन GSTR 9 भरू नका. पण जर एखाद्याला त्यामध्ये काय चुकीचं झालं असेल तर तो भरू शकतो, तो जाऊन तिकडे लायबिलिटी आपली दाखवू शकतो, जेणेकरून त्याला पुढे जाऊन त्रास होणार नाही. कारण 2 वर्षांनी जेव्हा त्याची काय लायबिलिटी निघेल तेव्हा त्याला 2 वर्षाचा इंटरेस्ट भरायला लागेल. 3 वर्ष समजा आली, इंटरेस्ट जरी धरला, 1 लाखाची माझी लायबिलिटी असेल आणि इंटरेस्ट जर 18% असेल तर मला 1,54,000 भरायला लागतील. हे त्यावेळेस त्रासदायक होण्यापेक्षा आत्ता त्या 4 महिन्याचा इंटरेस्ट भरा आणि मोकळे व्हा. कळलं आहे. GSTR 1, IFF, GSTR 2A, 2B, GSTR 9. आता 2A जेव्हा भरला जातो, 2A इज अ डायनॅमिक GST रिटर्न स्टेटमेंट बेस्ड ऑन इनवॉइस अपलोडेड बाय सप्लायर, बट GSTR 2B रिमेन स्टॅटिक अँड डू नॉट चेंज बेस्ड ऑन फ्युचर ॲक्शन्स. म्हणजे अमेंडमेंट किंवा करेक्शन झाले तर GSTR 2A चेंज होतो, त्याप्रमाणे 2B चेंज होत नाही. सोर्स ऑफ 2A 2B काय, जेव्हा एखाद्या टॅक्सेबल पर्सन GSTR 1 भरतो त्या तो येईल 2A 2B मध्ये. नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन GSTR 5 भरतो. ISD करता GSTR रिटर्न 6 आहे. आता जे TDS TCS आहेत हे घ्यायचं आहे ना, कॅशमध्ये अमाऊंट येते, कारण ती तेवढी त्याला कॅश लेजरला अमाऊंट जाते. विल नॉट बी अवेलेबल इन 2B, त्यामध्ये येणार 2B मध्ये येत नाही. ITC जो आहे हा किती व्हॅलिड आहे रिटर्न केलेल्या पिरियडप्रमाणे हे 2B येतं. त्यामुळे इथे कॅश लेजरला जाणारा ITC तिथे येत नाही. आणि जर इम्पोर्ट केलं आहे का कस्टममधनं तर कस्टमच्या सर्व्हरमधनं डेटा जो आहे कस्टम सर्व्हरमधनं तो पण 2B मध्ये येतो. ओके. आणि काय येत नाही, अनमॅच ITC
नॉट बी रिव्हर्स इन द फॉलोइंग केसेस. एक GST पेड अंडर RCM. RCM मधला डेटा जो आहे तो काही गव्हर्नमेंटला माहिती नसतो. जो काय इन्व्हर्ट सप्लाय घेतला आहे त्याच्यावरती रिसिप्ट पेडला स्वतःहून टॅक्स भरायचा आहे तो RCM मध्ये भरतो. आता 3 प्रकारचे इन्व्हर्ट सप्लाय असतात. इन्व्हर्ट सप्लायज 3 प्रकारचे असतात. एक म्हणजे कॅपिटल गुड्स. जेव्हा एखादी फॅक्टरी बनवून किंवा एखादा बिझनेस सुरू होतो तेव्हा तो बिझनेस चालवण्याकरता काही फॅक्टरी असतात, मशिनरी असेल, फर्निचर असेल, सेम कुठला बिझनेस आहे त्याचा काहीतरी काउंटर असेल, सामान ठेवायला काय कपाट असतील, हे प्रत्येकाला घ्यायला लागतं. हे कॅपिटल गुड्स आहे. याचा जो ITC आहे हा ITC ज्या महिन्यात तो परचेस करेल त्या महिन्यात तो ITC अवेल करू शकतो. समजा आता ITC समजा आला 6 लाख. एखादी मशिनरी घेतली आणि त्यावर CGST 6 लाख आहे, AGST 6 लाख आहे. हा 12 लाखाचा ITC अवेल केला. पण ह्याच्यामध्ये गव्हर्नमेंटला जर तुम्ही ती मशिनरी 60 महिन्याच्या अगोदर विकली, जर का 6 मंथच्या आत जर ती मशिनरी विकली तर त्याचा ITC काही ITC त्या नियमाप्रमाणे रिव्हर्स करणार. 60 महिन्याच्या पुढे विकली मग ITC वरती काही इफेक्ट होत नाही. हां. ओके. 60 महिने बघायला लागतं. तसं इनपुटचं काही नाही आहे. इनपुटचं इमिजिएट इफेक्ट आहे. फक्त काही कंडिशन आहेत की आउटवर्ड्स आपल्याला इनपुट वापरताय 100% ITC घ्या. इनपुट सर्व्हिसेसचं पण तसंच आहे. याचा जो काय ITC आहे त्याचा रिव्हर्सलचा इफेक्ट काही येत नाही. चुकीचा घेतला तर रिव्हर्सलचा इफेक्ट येईल. पण जे कॅपिटल गुड्स घेतले जातात, जे तुम्ही कॅपिटलाइज करता, बॅलन्स शीटला दिसतात फिक्स असेट म्हणून, जर त्याचा ITC घेतला तर मग त्याचा इफेक्ट जो आहे हा 60 महिने बघायला लागतो. आणि जी मशिनरी यूज केली आहे ती मशिनरी टॅक्सेबल ॲज वेल ॲज एक्झम सप्लाय करता वापरली जात असेल तर मग रूल 43 प्रमाणे त्याचा ITC दर महिन्याला काही रिव्हर्स करायला लागतो. हे लक्षात घ्या. त्यामुळे तुमचं हे मी का सांगतोय, इनपुट ज्याचा घेतला गेला आहे तो कॅपिटल गुड्सचा घेतला गेला आहे का इनपुटचा घेतला गेला आहे का इनपुट सर्व्हिसचा घेतलेला आहे याबद्दल टॅक्स पेयर क्लिअर असला पाहिजे. काम करणारा व्यक्ती क्लिअर असला पाहिजे की ITC आपण कसला घेतो. हे डिफाईन केलं आहे, लॉ मेकरने डिफाईन केलं आहे. कॅपिटल गुड्स कशाला म्हणतात, क्लॉज 19 सेक्शन 2 मध्ये इनपुट डिफाईन केलं आहे, इनपुट सर्व्हिसेस डिफाईन केलं. हे सगळं डिफाईन केलं आहे. हे पहिले समजून घ्यायला पाहिजे. कॅपिटल गुड्स जे गुड्स घेतले ज्याची व्हॅल्यू दाखवली गेली आहे बॅलन्स शीटला, कॅपिटलाइज इन द बुक्स ऑफ अकाउंट. पुढे पर्सन्स ऑफ द पर्सन्स क्लेमिंग ITC यूज ऑर इंटेंडेड टू बी यूज इन द कोर्स ऑर फर्दरन्स ऑफ बिझनेस. बिझनेससाठी वापरण्याकरता काही गुड्स घेतले जे कॅपिटलाइज केले अशा गुड्सला कॅपिटल गुड्स म्हणतात. आणि तो पर्सन त्याचा ITC क्लेम करतोय अशा गुड्सला कॅपिटल गुड्स म्हणतात. ITC क्लेम करत नसेल तर मग त्याला कॅपिटल गुड्स म्हणणार नाही, कारण त्याने ITC घेतलाच नाही. असं होऊ शकतं, असं होऊ शकतं. आता माझ्याकडे असे काही लोक आहेत त्यांच्याकडे एकदम सप्लाय पण आहे आणि टॅक्सवर सप्लाय पण आहे. मी त्यांना सांगितलं तुम्हाला रूल 43 ॲप्लिकेबल होईल आणि तुम्हाला दर महिन्यामध्ये ते रिव्हर्सल बघायला लागेल. पण मी आज एक मशिनरी घेतली, पुढच्या वर्षी दुसरी घेईन, मग अजून पुढच्या वर्षी अजून दोन काय मशिनरी घेईन. इन्व्हर्टर, बॅटरी हे घेतो, हे काय हे पण मशिनरी आहे. छोट्या मोठ्या मशिनरी घेत असो, कम्प्युटर आहे, प्रिंटर आहे, दरवर्षी म्हणतो 4-5 असेट मी घेतो. म्हटलं मग या असेट आज एक आहे, 60 महिने ट्रॅक ठेवायचं आहे, मी कशा करता वापरत आहे. आता इन्व्हर्टरचं काय असं वापरू शकत नाही की एकदम आपल्याला वेगळा वापरू इन्व्हर्टर आणि ह्याला वेगळा वापरू. ऑडिट सर्व्हिस घेतली, बिल आला ऑडिटचं, तो पण ITC असा काही वेगळा घेता येत नाही. म्हणतो फ्रीजर घेऊ वेगळा आपण, टॅक्सेबल सप्लायला वेगळा आणि त्याचा ITC पूर्ण घेऊ. पण असे जे काय सप्लाय की आणि सर्व्हिसेस आहेत त्याचा ITC आपल्याला क्लेम करायचाच नाही. जर मी सर्व्हिस घेतली, समजा मी एक वस्तू घेतली याची किंमत 6,000 आहे आणि ह्याच्यावर GST लागतो मला 18% मे बी 1,080 येईल. ओके. आता 7,080 वस्तू आली तर म्हणतो हा 1,080 आपण ITC घ्यायचाच नाही. जर ITC घेत नाही त्या कॉस्टमध्ये ॲड होईल ना. म्हणजे समजा मी 600 रुपयाचा वस्तू घेतली तर 108चा GST लागतो. म्हणजे 708 रुपये मला वस्तू पडली ती, तर मी 708 प्रॉफिट अँड लॉस दाखवेन. 708 रुपये
₹600 हे ठीक. 18% GST होतो 108. प्लस तर मी 708ला मला पडली, मी ITC घेणारच नाही, नको मला ITC. मग ते अपॉर्च्युनिमेंट करा, प्रपोर्शमेंट करा, हे नकोच. आता एक पहिली गोष्ट, मी मशिनरी घेतली, ती दोन्ही करता वापरतोय, तो बोला की नको घेऊ, याचा ITC नको मला. मग जर त्या वस्तूची किंमत 1 लाख आहे आणि त्याचा GST जर 18,000 आहे, तर मग ह्याची बुक व्हॅल्यू जी आहे तीच 1,18,000 घेतली जाते. आणि मग याचा जो एक्सपेन्सेस होईल, रिपेअरिंग होईल पुढे जाऊन, तो प्रॉफिट अँड लॉस दाखवायचा. रिपेअरिंग त्याचा पण GST घ्यायचा नाही, दोन्ही वेळेस. आता ही कॅपिटल गुड्स याला म्हणता येणार नाही GST पॉईंट ऑफ व्ह्यू, की ही आपण पर्सन ITC क्लेमच करत नाही, मग ही कॅपिटल गुड्स नाही, सोडून द्या पॉईंट. त्यांनी ITC घेतला आहे, मग 60 महिने बघा, मग रूल 43 बघा, मग रूल 42 बघा, हे सगळं बघायला लागेल. मी सांगितलं ना, असं बघायला लागेल. म्हणतो जनरेटच नको, आपण GST बेनिफिट नाही घ्यायचा. दुसरा ऑप्शन काय, जर ते वाढवून दाखवलं तर डिप्रिसिएशन 1,18,000 मिळेल ना आपल्याला, म्हणजे प्रॉफिट तेवढ्याने कमी होईल. जसं आपला ITC क्लेमच्यामध्ये GST कमी करतो, इन्कम टॅक्स कमी होईल. पण हे झंझट करायचं म्हणजे म्हटलं, हे एवढं सगळं करायचं, मग हे करण्याचे चार्जेस किती होतील? बोललो ते कोंबडीपेक्षा मीठ मसाला जास्त महाग पडेल. बोललो करायचं करा, एवढं सगळं गणित धरायला मांडायचं, रिटर्न करणं पटकन होतो, पण हे सगळं करायचं गणित मांडण्याचं चौपट वेळ लागेल. म्हणजे जे काम कॉम्प्लायन्सची कॉस्ट 1,000 असेल, तर कमीत कमी तुम्हाला ₹3,000 कॉस्ट लागेल. असे वाढत गेल्या का तसं ते दरवर्षी असे वाढला तर ₹200-500 वाढणारच आहे. त्यापेक्षा ते ITC न घेतलेला परवडला, ते तुम्ही कॅपिटलाइज करा, पूर्ण अमाऊंट ती कॅपिटलाइज करा, एक्सपेन्स आहे संपूर्ण एक्सपेन्स क्लेम करा, आम्हाला तो ITCच नको. हां, आणि सेम ती प्रॉफिट अँड लॉसला मी खर्च म्हणून 108 दाखवले, 708 दाखवले, इथेही प्रॉफिट कमी होतं. म्हणजे अशी बोलतो 60 महिन्याचं दरवर्षी हे येणार आहे आपल्या पुढे सेक्शन तो येणार आहे. थोडे घ्यायचे. आता तुम्हाला मी एक फॉर्मॅट दाखवला 3Bचा. आता मी सबसिक्वेंटली अजून सेक्शन 16ला आलोच नाही आहे. आत्ता बॅकग्राऊंड भरण्यामध्ये माझा एवढा वेळ गेला आहे. बारकावे सांगतोय मी. कॅपिटल गुड्स आला, इनपुट्स मीन्स एनी गुड्स अदर दॅन कॅपिटल गुड्स, म्हणजे मशिनरी नाही आहे. पण हां, यूज ऑर इंटेंडेड टू बी यूज बाय अ सप्लायर इन द कोर्स ऑर फर्दरन्स ऑफ बिझनेस. ओके. Input services, any service used or intended to be used by supplier in the course or furtherance of business. म्हणजे अशी सर्व्हिस किंवा असे इनपुट्स जे बिझनेस करता घेतलेले असतील त्यांनाच इनपुट किंवा इनपुट सर्व्हिसेस म्हणता येईल. ते तुम्ही यूज करता पर्सनल कामं करता, त्याचा ITC घेता येणार नाही. आता जर तुमचं मोबाईलचं शॉप आहे, तुम्ही तुमच्याकरता मोबाईल घ्याल, तुम्ही तुमच्या नावाचं बिल बनवाल का विकल्या म्हणून स्वतःलाच? नाही बनवणार. हे तुम्ही जो सप्लायरकडनं 10 मोबाईल घेतले, त्यातला एक मोबाईल तुम्ही स्वतःकरता वापरला इन द कोर्स ऑर फर्दरन्स ऑफ बिझनेस, त्याचा ITC तर इनपुट आहे. ते इनपुट एनी गुड्स अदर दॅन कॅपिटल गुड्स यूज ऑर इंटेंडेड टू बी यूज बाय सप्लायर इन द कोर्स ऑर फर्दरन्स ऑफ बिझनेस, हे तुम्हाला नाही आहे, ते इनपुट्सच नाही. आणि जे इनपुट्स नाही आहे त्याचा ITC घेता येणार नाही. आणि सेक्शन 17(5) मध्ये पण सांगितलं आहे की जर पर्सनल कामाकरता तुम्ही एखादा इनपुट यूज केला असेल, कॅपिटल गुड्स यूज केला असेल, त्याचा ITC घेता येणार नाही. तुम्ही अगोदर एखादा लॅपटॉप परचेस केला, त्याला आपण हा वापरू, तुम्हाला वाटलं अरे लॅपटॉप हा आपल्याला सुटेबल नाही, पण डेस्कटॉपच घेतला पाहिजे. मग लॅपटॉप तुम्ही घरी घेऊन गेलात, तुमच्या पर्सनल कामाकरता वापरायला लागला, मुलाला दिला, मुलीला दिला, किंवा तुझ्या कामाकरता वापरा. परचेस करताना तो परचेस केला होता बिझनेससाठी, पण पुढे तो वापरायला योग्य नाही म्हणून मग तो काय केला, घरी नेला. मग तो ITC इन द कोर्स ऑर फर्दरन्स ऑफ बिझनेस नाही आहे. मग इनपुटचा असो किंवा मग कॅपिटल गुड्सचा असो, त्याचा ITC घेता येणार नाही. इथे फक्त एवढंच क्लिअर केलं की इनपुट कशाला म्हणतात, इनपुट सर्व्हिस कशाला म्हणतात, पण जेव्हा शब्द दिला आहे इन द कोर्स ऑर फर्दरन्स ऑफ बिझनेस, हेही महत्त्वाचं आहे, हे लक्षात घ्या. आता इनपुट टॅक्स क्रेडिट मीन्स क्रेडिट ऑफ इनपुट टॅक्स. इनपुट टॅक्स कशाला म्हणाल, इन रिलेशन टू रजिस्टर्ड पर्सन मीन्स द सेंट्रल टॅक्स, इंटिग्रेटेड टॅक्स किंवा युनियन डिरेक्टेड टॅक्स चार्ज ऑन एनी सप्लाय ऑफ गुड्स or services are both made to him and includes. आता एक रजिस्टर्ड पर्सन आहे, तो जो बिझनेस करतोय, जर तो इम्पोर्ट गुड्स करेल तर IGST लागून येईल. तो त्याच्याकरता काय आहे, इनपुट टॅक्स आहे.
तो इंटिग्रेट टॅक्स त्याने दिला आहे त्या इनवर्ट सप्लायवरती, तो त्याच्याकरता काय इनपुट टॅक्स. दुसरं सेक्शन 9(3) 9(4) रिव्हर्स चार्ज ॲप्लिकेबल होतो रिसिपेंटवरती, तो टॅक्स पे करतो, तो त्याच्याकरता इनपुट टॅक्स आहे. दुसरं IGSTमध्ये दुसऱ्या राज्यामध्ये काय सप्लाय घेतला त्यावर रेसिपिएंटला RCMमध्ये टॅक्स भरायला लागला, त्याच्याकरता इनपुट टॅक्स आहे. दुसरं जर AGST आहे, जो पे केला तो इनपुट टॅक्स आहे. युनियन टेरिटरी आहे, UTGST पे केला तो इनपुट टॅक्स आहे. जो कंपोजिशन डीलर असतो बट डज नॉट इन्क्लूड द टॅक्स पेड अंडर द कंपोजिशन लीव. नॉर्मल टॅक्स पेअर आहे, त्याच्याकडनं जर एखाद्या रजिस्टर्ड पर्सननी काय परचेस केलं, इनपुट टॅक्स इन रिलेशन टू रजिस्टर्ड पर्सन मीन्स द सेंट्रल टॅक्स कुठला दिला जाणार, CGST, AGST, UTGST, IGST हे टॅक्स देऊन जर रजिस्टर्ड पर्सननी काही इनपुट्स घेतले, काही गुड्स घेतले, किंवा इथे काय म्हटलं आहे गुड्स घेतले, सर्व्हिसेस घेतले किंवा दोन्ही घेतलं. इथे हा उल्लेख नाही आहे की इनपुट सर्व्हिसेस किंवा कॅपिटल गुड्स हे नाही, काही कुठलेही गुड्स घ्या, सर्व्हिसेस घ्या ज्याच्यावरती IGST पे केला गेला इम्पोर्ट केल्यावरती, आणि सेक्शन 9(3) 9(4) प्रोव्हिजनप्रमाणे किंवा 5(3) 5(4) प्रोव्हिजनप्रमाणे RCMमध्ये टॅक्स पे केला गेला. जसा CGST दिला तसा AGST पण दिला किंवा UTGST दिला, हे इनपुट टॅक्स आहे. हे इनपुट टॅक्स आहेत आणि त्याचं जे क्रेडिट आहे ते इनपुट टॅक्स क्रेडिट आहे. आउटपुट टॅक्स, आता बघा आउटपुट टॅक्स टॅक्सेबल पर्सनला कुठला टॅक्स आउटपुट टॅक्स आहे, टॅक्स चार्जेबल अंडर दिस ॲक्ट या कायद्याप्रमाणे जो टॅक्सेबल सप्लाय तो करेल, गुड्स किंवा सर्व्हिसेसचा किंवा दोन्हीचा स्वतः करेल किंवा एजंट थ्रू करेल. रिव्हर्स चार्जमधला टॅक्स त्यात नाही घ्यायचा. जो फॉरवर्ड चार्जमधला टॅक्स आहे तो जेव्हा सप्लाय करेल आणि जो टॅक्स कलेक्ट करेल हा त्याचा आउटपुट टॅक्स आहे. हा आउटपुट टॅक्स आहे. जेव्हा टॅक्स भरायला लागतो तेव्हा ज्यावेळेस टॅक्स अवेल केला जातो, इनपुट टॅक्स जेव्हा अवेल केला जातो तेव्हा तो इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरमध्ये जमा होतो. याचा उल्लेख जो आहे सेक्शन 49(2) आणि जर त्याला सफिशियंट कॅश नसेल लायबिलिटी डिस्चार्ज करायला तर मग कॅश भरायला लागते. ती कॅश त्याची इलेक्ट्रॉनिक कॅश त्याच्याला जमा होते, ती 49(1) त्याची प्रोव्हिजन. इनवर्ड सप्लाय in relation to a person shall mean receipt of goods or services or both, whether by purchase, acquisition or any other means with or without consideration. कुठलेही गुड सर्व्हिस किंवा दोन्ही जर परचेस केले किंवा त्याचं ॲक्वायर केले गेले किंवा दुसरं एनी अदर मीन्स विथ और विदाउट पेमेंट करा, कन्सिडरेशन द्या, अगर नका देऊ, ते घेतले गेले तर तो इनवर्ड सप्लाय आहे त्या पर्सनसाठी. आता आणखीन एक कन्सेप्ट आहे झिरो रेट सप्लाय. आता एक देशाबाहेर माल जातो, डायरेक्ट जातो, त्याला आपण एक्सपोर्टच म्हणतो, आणि दुसरा स्पेशल इकॉनॉमिक झोन आहे जो गव्हर्नमेंट का बनवतो, कारण की गव्हर्नमेंटला कुठल्याही देशाच्या गव्हर्नमेंटला फॉरेन करन्सी पाहिजे असते जेणेकरून त्याचं जे काय चलन आहे त्याचं मूल्य आहे ते स्थिर राहतं. त्यामुळे जे इंडस्ट्री असते किंवा जे भांडवलदार असतात त्यांना गव्हर्नमेंट एक स्पेशल जागा देते. ह्या जागेत वेगवेगळ्या भांडवलदारांना ते इन्व्हाइट करतात की या तुम्ही आमच्या राज्यामध्ये, तुम्हाला आम्ही सेस देतो, या स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये या, तिकडे तुम्हाला पाणी फुकट मिळेल, वीज स्वस्त मिळेल, जागा आम्ही देऊ, फॅसिलिटी देऊ, आणि इवन गव्हर्नमेंट कॅश बेनिफिट पण देतं. कॅश बेनिफिट पण देतं की तुम्ही जी 10 लाखाची वस्तू आहे ती 5 लाखाला विका, 5 लाख आम्ही देतो. चायनाचा माल स्वस्त का येतो, काहीतरी त्यांना गव्हर्नमेंट बेनिफिट देते. जो माल दुसऱ्या देशामध्ये बनवू पण शकत नाही ज्या कॉस्टला, त्या कॉस्टला ते विकतात, म्हणजे त्यांना गव्हर्नमेंट बेनिफिट देते. तर त्यांच्याकडे असे स्टेज आहे, प्रत्येक देशात स्टेज बनवतो आणि त्यामधनं त्या स्टेजला जो सप्लाय स्टेजच्या बाहेरचा टॅक्सपेअर करतो त्याच्याकरता टॅक्स लावला जात नाही, किंवा जर टॅक्स लावला त्यांनी तर त्याला तो रिफंड मिळतो. तर तो जो सप्लाय आहे झिरो रेट सप्लाय
means any of the following supplies of goods or services or both, namely export of goods or services or both, or supply of goods or services or both to a special economic zone developer or a special economic zone unit. त्यांना सप्लाय केला तर तो सगळा झिरो रेट सप्लाय आहे. जो आपल्याकडे दाखवला जातो इकडे बी मध्ये 3.1 मध्ये बी मध्ये आपण दाखवतो झिरो रेट सप्लाय. जो सेल मला सप्लाय आहे किंवा देशाबाहेर माल गेलाय तो त्याच्यावर IGST लागतो. जर LUD असेल तर मग विदाउट पेमेंट ऑफ IGST सप्लाय होतो. एक्झाम सप्लाय आता हे सप्लायचे प्रकार आहेत ना, इनवर्ड आउटवर्ड, मग टॅक्सेबल, मग झिरो रेटेड. आता एक्झाम सप्लाय मीन्स सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस ऑर बोथ. असं नाही की मी सांगितलं नाही, हे मला 4थ्या पाठाने सांगितलं जाते. विच अट्रॅक्ट्स एक न्यू रेट ऑफ टॅक्स होल्ली एक्झाम सेक्शन 11 प्रमाणे किंवा IGST मध्ये सेक्शन 6 प्रमाणे. आणि त्यामध्ये इन्क्लूड कुठला होईल? नॉन टॅक्सेबल सप्लाय. नॉन टॅक्सेबल सप्लाय कुठला असतो? एक अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन, त्याच्यावर GST लावला जाऊ शकत नाही. आणि 5 पेट्रोलियम प्रॉडक्ट, याला म्हणतात नॉन टॅक्सेबल सप्लाय. पण नॉन टॅक्सेबल सप्लाय हे एक्झाम सप्लायमध्येच इन्क्लूड केलेले आहेत. नील रेट, एक्झाम आणि नॉन टॅक्सेबल सप्लाय हे एक्झाम सप्लायमध्ये येतात. आता आपण आलो सेक्शन 16ला. सेक्शन 16ला काय? इलिजिबिलिटी अँड कंडिशन्स फॉर टेकिंग ITC. आता तुम्हाला सगळे जे बेसिक कन्सेप्ट आहेत ITC संदर्भातले ते सगळे सांगितले गेले पहिले. कशा प्रकारे त्याचं फंक्शनिंग होतं, कशा प्रकारे काम होतं. आता त्याच्या ॲक्च्युअल इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय, कंडिशन्स काय हे बघायचं आहे आपल्याला. चे रूल पण दिलेत. सबसेक्शन 1 मध्ये काही सबसेक्शन नाही आहे. सबसेक्शन 2 जो आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला AA, B हे क्लॉजेस दिसतील. एक्सप्लेनेशन आहे, परत CD एवढे आहे. प्रोव्हिजो आहे. 4 सबसेक्शन आहेत. 4 सबसेक्शनमध्ये सेक्शन 2 जो आहे, सबसेक्शन 2 जो आहे तो मोठा आहे. 16(2) हा मोठा आहे. 16(1) मध्ये काय दिलं बघा. सेक्शन 16 काय सांगतं? इलिजिबिलिटी अँड कंडिशन्स फॉर टेकिंग इनपुट टॅक्स क्रेडिट. काही पात्रता आणि शर्ती आहेत रजिस्टर्ड पर्सन करता. आता इथे बघा, इथे टॅक्सेबल पर्सन हा शब्द वापरला नाही. टॅक्सेबल पर्सन कोण असतो? जो सेक्शन 22 किंवा 24 प्रमाणे रजिस्टर आहे किंवा जो लायबल फॉर रजिस्टर, जसं ॲग्रिगेट टर्नर पुढे गेला आहे किंवा मग ते राज्याबाहेर सप्लाय केला आहे, तो लायबल झाला आहे. पण इथे क्लिअर आहे काय? ज्याने रजिस्ट्रेशन घेतलेलं आहे तोच ITC घेणार ना. मग इथे रजिस्टर्ड पर्सन हा शब्द वापरला आहे. जो रजिस्टर आहे, ज्याकडे RC आहे, ज्याकडे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आहे, तो पर्सन. सब्जेक्ट टू सच कंडिशन अँड रिस्ट्रिक्शन ॲज मे बी प्रिस्क्राईब रूल 36 मध्ये सांगितलेलं आहे. अजून इन द मॅनर, कशा प्रकारे घ्यायचा हे सेक्शन 49 मध्ये सांगितलं आहे. जेव्हा मी लायबिलिटी माझी पे करीन गव्हर्नमेंटला, ती इनपुट टॅक्स क्रेडिटने पे करीन आणि कॅशने पे करीन. मग इनपुट टॅक्स क्रेडिट आणि कॅश याबद्दल सेक्शन 49 सांगतो कुठल्या पद्धतीमध्ये आउटपुट टॅक्स दिला जाईल. बी इंटायटल टू टेक क्रेडिट ऑफ इनपुट टॅक्स चार्ज ऑन एनी सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस और बोथ विच आर यूज. बघा आता कंडिशन काय? विच आर यूज्ड और इंटेंडेड टू बी यूज इन द कोर्स और फर्दरन्स ऑफ हिज बिझनेस. आता यातनं काय कळतं? लक्षात घ्या, मी स्प्लिट केलं 4 भागामध्ये. 4 भागात स्प्लिट केलं की सेक्शन 49 आणि रूल्स 36 प्रमाणे ITC घ्यायचं आहे. इंटायटल, कुठला ITC घेण्याचा अधिकार आहे कोणाला? रजिस्टर्ड पर्सनला. की जो सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस और बोथ विच आर यूज और इंटेंडेड टू बी यूज इन द कोर्स और फर्दरन्स ऑफ बिझनेससाठी जे त्यांनी इनवर्ड सप्लाय घेतला आहे त्यावर जो इनपुट टॅक्स पे केला आहे त्याचं क्रेडिट तो घेऊ शकतो. आणि ज्याचं क्रेडिट तो अवेल करेल, द सेड अमाऊंट शॅल बी क्रेडिटेड टू द इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर ऑफ सच पर्सन. त्या पर्सनच्या इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला क्रेडिट कुठलं जाईल? जे बिझनेससाठी त्यांनी सप्लाय घेतला आहे किंवा उद्देश तो आहे इंटेंडेड टू बी यूज.
यूज केला आहे तो इनपुट त्यांनी किंवा मग तो त्यांनी यूज पुढे करणार आहे. व्हॉट एव्हर द रिझन, इनपुट टॅक्स त्याचाच त्याला अवेल करता येईल. आता बघा हा पार्ट वेगळा बघायचा आहे. सब्जेक्ट टू सच कंडिशन रूल 36 वेगळा बघायचा आहे आणि कशा प्रकारे ITC घ्यायचा आहे हा सेक्शन 49 मध्ये बघायचा आहे. इंटायटल टू टेक ITC ॲडमिसिबल टू हिम, त्याला अधिकार आहे जर बिझनेस करता तो वापरत असेल तरच तो अधिकार आहे ITC घेण्याचा आणि ती जी अमाऊंट आहे ती त्याच्या इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला ट्रान्सफर होईल. ओके, आता 49 थोडासा इथे एक रेफरन्स दिला आहे. 15 मिनिटं आहे, एक तास झाला आत्ता, एक्झॅक्टली एक तास झाला, एक्झॅक्टली एक तास झाला. हां, सव्वा तास तरी होते. As Section 49 of CGST Act deals with the self-assessment of ITC credited to electronic credit ledger, म्हणजे ITC जो इलेक्ट्रॉनिक क्रेडिट जातो त्याच्यामध्ये जो टॅक्स पे केला जातो तो कुठला असतो, IGST. तो कशा प्रकारे युटिलाइज करायचा, अवेल केला तुम्ही 3मध्ये, पण जेव्हा लायबिलिटी डिस्चार्ज करायला जाणार तेव्हा IGST कशा प्रकारे यूज करायचा. म्हणजे समजा कसं आहे, हे गव्हर्नमेंटचे टॅक्स आहेत. ओके, आपण जर हॉटेलला गेलो, आपण मित्र आहोत, आपण काहीतरी खाल्लं, आपण कसं म्हणतो चला एक 500 रुपये बिल झालं आहे, मी म्हणेन मी 200 पे करतो. दुसरा बोलेल माझ्याकडे 100च आहे, माझ्याकडे 125 आहे. आपण करतो ना, 500ची जी लायबिलिटी आपली ती आपण तिघं पण डिस्चार्ज करणार. तसं गव्हर्नमेंटकडनं आम्ही काय इन्व्हर्ट्स आपला घेतला ॲज अ बिझनेसमन आणि जो यूज करतो आहे बिझनेससाठी, तर माझ्याकडे IGST आला, CGST आला, AGST आला. ते कशा प्रकारे युटिलाइज करायचे पेमेंट करताना, फॉर द पर्पज ऑफ पेमेंट ऑफ टॅक्सेस प्रोव्हाइडेड दॅट सच इनपुट्स आर यूज फॉर द पर्पज ऑफ बिझनेस ओनली. असे इनपुट घेतले ते बिझनेससाठी घेतलेले आहेत, पण कुठले IGST. आता जर का मी परचेस केलं वेगळ्या राज्यामधनं, मी महाराष्ट्रामध्ये आहे आणि जर माझ्याकडे 10,000चा IGST आहे आणि राज्यामध्ये विकतो आहे, माझ्याकडे राज्यामध्ये कलेक्ट होतो CGST आणि AGST, मग मला हा IGST जो इनपुट टॅक्स माझ्याकडे आहे तो CGST आणि AGST मध्ये मी पे करू शकतो का, वापरू शकतो का, हे सगळं तुम्हाला सेक्शन 49 मध्ये सांगितलं आहे. आणि जर माझ्याकडे CGST आणि AGST आहे, तो पण माझ्याकडे 5,000 CGST आहे, 5,000 AGST आहे आणि लायबिलिटी माझी 40,000 CGST आहे आणि 40,000 AGST आहे. या केसमध्ये मी CGST पहिले वापरावा का IGST पहिले वापरावा, ह्याला म्हणतात पद्धत, मॅनर. हा मॅनर तुम्हाला सेक्शन 49 मध्ये दिला आहे, कशा प्रकारे हा युटिलाइज करायचा. त्यामुळे जिकडे उल्लेख येईल सेक्शन 49 प्रमाणे करा, त्या मॅनरप्रमाणे करा, तिकडे तुम्हाला पद्धत दिलेली आहे. हां, केवळ वेळ कसं होतं, मी राज्यामधनं परचेस करतो, माझे सप्लायर महाराष्ट्रामधले आहेत आणि मी गोव्यामध्ये विकतो, म्हणजे माझ्याकडे आउटपुटमध्ये IGST आहे आणि इनपुटमध्ये CGST AGSTच आहे. मग त्यावेळेस कशा प्रकारे लायबिलिटी पे करायची, मग ह्या वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये कशा प्रकारे पेमेंट होईल ते तुम्हाला 49 मध्ये मिळेल. नाही, आपल्याला GST काय आणला, ईज ऑफ बिझनेस, सगळ्या प्रकारचा ITC मिळेल, सगळ्या लेवलला ITC मिळेल, हे सगळे बेनिफिट आहेत ना GSTचे. मग ITC फुकट कसं जाईल, तुम्ही कुठलाही परचेस करा तुम्हाला त्याचं क्रेडिट मिळणार, पण ते कशा प्रकारे घ्यावं हे तुम्हाला सेक्शन 49 सांगतो. आणि CGSTच्या अगेन्स्ट CGSTच्या अगेन्स्ट AGSTचं क्रेडिट घ्यायचं नाही हे पण तुम्हाला सेक्शन 49 मध्ये कळेल. जर का CGST AGST एकमेकांशी सेटअप करायचे असते तर वेगळी दाखवायची गरज पडली नसती. ते वेगळे दाखवण्याचंच कारण ते हे सख्खे भाऊ पक्के वैरीसारखे आहे. आता बघा इथे जो रूल आहे 36(1) यात दिलं आहे क्लेमिंग इनपुट टॅक्स क्रेडिट. द इनपुट टॅक्स क्रेडिट शॅल बी अवेल बाय रजिस्टर्ड पर्सन इन्क्लुडिंग द इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटर ऑन द बेसिस ऑफ फॉलोइंग डॉक्युमेंट. डॉक्युमेंट कुठले पाहिजे, तर त्या इनवॉइस बघा, आपण बघितला इनवॉइसचा आपण टॉपिक बघितला आहे, प्रोविजन बघितले की सेक्शन 31 प्रमाणे इनवॉइस बनतो. एक ॲन
invoice issued by the supplier of goods or services or both in accordance with the provision of section 31 and invoice issued in accordance with the provision of section 31(3)(f) मध्ये RCM चा सेल्फ इनवॉइस बनवला जातो. डेबिट नोट क्रेडिट नोट बनवली जाते सेक्शन 34 प्रमाणे. कस्टममधनं बिल ऑफ एंट्री हे डॉक्युमेंट येतं. इम्पोर्टचं गुड्स केले तर बिल ऑफ एंट्री येतं. आणि इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटरकडनं रूल 54(1) प्रमाणे सगळं त्या सब प्रमाणे डॉक्युमेंट येतं. या डॉक्युमेंटवरती इनपुट टॅक्स येतो. तो जो इनपुट टॅक्स आहे आता सेक्शन 31 मध्ये बघा, सेक्शन 31 दिला इकडे, मग 31(1) असो, 31(2) असो, 31(3), 4, 5 कुठे पण असो, 31 म्हटलं या सगळे आले. म्हणजे नॉर्मल सप्लाय, कंटिन्युअस सप्लाय, सर्व्हिस सीज झाली, कुठल्या प्रकारचा सप्लाय असो, तो जो आलेला आहे 31 मधला इनवॉइस, तो इनवॉइस. दुसरं RCM मधला इनवॉइस, सेल्फ इनवॉइस, जो मी RCM मध्ये टॅक्स भरला आहे आणि सेल्फ इनवॉइस बनवला आहे, तो त्याचा ITC हे डॉक्युमेंट पाहिजे. हे डॉक्युमेंट रिक्वायरमेंट जे आहेत, म्हणजे एखादा व्यक्ती ज्या वेळेस ITC क्लेम करेल तेव्हा त्याला 72 महिने गव्हर्नमेंटने सांगितले अकाउंट्स रेकॉर्ड्स डॉक्युमेंट सगळे मेंटेन करा. ते हे प्रूफ जे आहे, जर गव्हर्नमेंट विचारायला आली की तुम्ही ITC घेतला याचा प्रूफ दाखवा, ते डॉक्युमेंट पाहिजे. सगळ्यात पहिली कंडिशन काय आहे की डॉक्युमेंट पाहिजेत. ते इनपुट टॅक्स क्रेडिट शॅल बी अवेल्ड बाय पहिले अवेल करेल मग युटिलाइज करेल ना. तुम्ही कुठल्या बेसवरती अवेल केला, मग अवेल जो तुम्ही ITC केला तो रजिस्टर्ड पर्सनला द इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटर्स इन्क्लुडिंग ऑन द बेसिस ऑफ फॉलोइंग डॉक्युमेंट, या डॉक्युमेंटच्या बेसिसवरच ITC घेता येईल. तुम्ही माल घेतला आणि ITC डॉक्युमेंट घेतलाच नाही, इनवॉइस घेतलाच नाही, तर ITC क्लेम करता येणार नाही. हा रूल 36(1) म्हणून सांगितलेला आहे. आता GSTR 2 काय भरला जात नाही, मग GSTR 2 मध्ये तो येईल. GSTR तुम्ही 2 बघा, मग 2A मध्ये तो आला का 2A मधनं 2 फायनल व्हायचा. मग आपण आपल्या बुकमध्ये 2 बघायचो, तोच मग पोर्टल आहे की नाही हे बघायचं असं होतं, पण तो डिफॉल्ट केला गेला, स्थगित केला गेला. GSTR 2 नाही आहे. Provided that if the said document does not contain all the specified particulars. आता आपण बघितलं रूल 46 बघितला टॅक्स इनवॉइसचा, ज्यामध्ये काही फील्ड्स आहेत, काही इन्फॉर्मेशन आहे, ती त्या इनवॉइसमध्ये असलीच पाहिजे. जर ती नसेल तर ॲटलिस्ट कुठली माहिती पाहिजे. जेव्हा तिथे म्हटलं आहे की तो व्हॅलिड इनवॉइस पाहिजे, 31 मध्ये तो इनवॉइस आहे, इनवॉइस इश्यूड बाय द सप्लायर ऑफ द गुड्स सर्व्हिसेस बोथ इन अकॉर्डन्स विथ द प्रोव्हिजन ऑफ सेक्शन 31. सेक्शन 31 ची प्रोव्हिजन आहे, त्यामध्ये सेक्शन आहे प्लस रूल पण आहे त्याचा. मग त्या रूलप्रमाणे इनवॉइस असला पाहिजे, म्हणजे सगळी फील्ड त्यामध्ये पाहिजे, हा अर्थ होतो ना. मग सगळी फील्ड नसतील तर का मी ITC घेऊ शकणार नाही. म्हणून तो प्रोव्हिजन काढला की ह्या प्रोव्हिजनमध्ये हे दिलं आहे की सेट डॉक्युमेंट डज नॉट कंटेन ऑल द स्पेसिफाईड पर्टिक्युलर्स, म्हणजे रूल 46 प्रमाणे नसतील तर बट कंटेन्स द डिटेल्स ऑफ द अमाऊंट ऑफ टॅक्स चार्ज. महत्त्वाचं काय, टॅक्स चार्ज किती आहे, डिस्क्रिप्शन ऑफ गुड्स, कुठल्या गुड्सवरती किंवा सर्व्हिसवरती टॅक्स लावला आहे, त्याची टोटल व्हॅल्यू ऑफ सप्लाय गुड्स सर्व्हिसेसची काय, आणि GSTN ऑफ द सप्लायर काय, आणि रिसिपियंट आणि द प्लेस ऑफ सप्लाय. जर इंटरस्टेट दुसऱ्या राज्यामधून सप्लाय घेतला असेल तर मग राज्य कुठलं हे पाहिजे. तेवढी माहिती जर त्या इनवॉइसवरती असेल तर इनपुट टॅक्स क्रेडिट मे बी अवेल्ड बाय रजिस्टर्ड पर्सन. म्हणजे मला ही काळजी घ्यायची आहे की मी माझा जो सप्लायर आहे त्याने जो मला इनवॉइस इश्यू केला आहे त्यामध्ये मिनिमम एवढी माहिती आहे की नाही, तर मी ITC घेऊ शकतो. त्यांनी बाकीची माहिती भरली नसेल, इनवॉइस प्रॉपर बनवत नसेल, तर मग त्याला काय दंड ठोठावायचा आहे तो सरकारचं काम आहे, गव्हर्नमेंटचं काम आहे. पण माझ्याकरता हे ऑब्लिगेशन आहे की त्या इनवॉइसमध्ये एवढी माहिती आली ना तर मी जे व्हॅलिड डॉक्युमेंट आहे ITC क्लेम करू शकतो. सबरूल 3 काय सांगतो 36 चा, नो इनपुट टॅक्स क्रेडिट शॅल बी अवेल्ड बाय रजिस्टर्ड पर्सन इन रिस्पेक्ट ऑफ टॅक्स that has been paid in pursuance of any order where any demand has been confirmed on account of any fraud, willful misstatement or suppression of facts. आता गव्हर्नमेंटने त्याच्या जो काय त्याचं एकंदरीत कॉम्प्लायन्सेस त्यांनी केले त्याच्या अगेन्स्ट काय डिमांड काढले आणि काहीतरी त्यांनी फ्रॉड केला आहे किंवा गव्हर्नमेंटने जाणीवपूर्वक विलफुल मिसस्टेटमेंट केला किंवा कधी त्यांनी खरी माहिती गव्हर्नमेंट दिली नाही ती लपवली म्हणून त्याला डिमांड आलेलं आहे, तर त्याला ITC घेता येणार नाही. नो ITC, नो इनपुट टॅक्स क्रेडिट शॅल बी अवेल्ड
जोपर्यंत ते प्रकरण त्याचं पेंडिंग आहे तोपर्यंत त्याने ITC घ्यायचा नाही. आणि 36(4) पहिले बघा की पहिले 20% होते, मग 10 झाले, मग 5 झाले. हे सगळं कधी कधी केलं आहे, दिलं आहे मी खाली, हे दिलं आहे. हे मी का देतो हे, की जो व्यक्ती अगोदरचं काम तपासेल किंवा नोटीस आली कधी एखाद्या व्यक्तीला नोटीस जर आली तर त्या अकाउंटला बघायला पाहिजे की अगोदरच्या वर्षी काय होतं, मग कुठल्या वेळेला कुठला नियम होता, तो कधी बदलला, नोटिफिकेशन नंबर कुठला आहे हे दिलं आहे. त्या नोटिफिकेशनप्रमाणे कुठल्या कालावधीपासून प्रोव्हिजनल जो ITC होता 100% प्रोव्हिजनल घ्या, तो गव्हर्नमेंटनी पुढे 80% मॅचिंग झाला आहे, 20% प्रोव्हिजनल घेता येईल एक्स्ट्रा, हे सगळं दिलं. हे डेट मी खाली दिलेलं आहे. आणि आत्ता रूल ॲप्लिकेबल कुठला आहे, लेटेस्ट रूल जो आहे, नो इनपुट टॅक्स क्रेडिट अमेंडमेंट होऊन हा रूल बनला आहे. नो इनपुट टॅक्स क्रेडिट शॅल बी अवेल्ड बाय रजिस्टर्ड पर्सन इन रिस्पेक्ट ऑफ इनवॉइसेस और डेबिट नोट द डिटेल्स ऑफ विच आर रिक्वायर्ड टू बी फर्निश अंडर सेक्शन 37(1). म्हणजे GSTR 1 मध्ये जर माहिती फर्निश केली नाही, द डिटेल्स ऑफ सच इनवॉइसेस और डेबिट नोट हॅव बीन फर्निश बाय द सप्लायर. हे कोण करेल, सप्लायर करेल. तुमचा ITC आहे, तुम्ही रिसिपियंट आहात, तुमच्या सप्लायरनी जे इनवॉइसेस डेबिट नोट फर्निश केलेले नाही आहेत किंवा IFFमध्ये फर्निश केलेले नाही आहेत त्याचा ITC घेता येणार नाही. द डिटेल्स ऑफ सच इनवॉइसेस और डेबिट नोट हॅव बीन कम्युनिकेटेड टू द रजिस्टर्ड पर्सन इन फॉर्म GSTR 2B जे आले अंडर सब रूल 7 ऑफ रूल 60 च्या प्रमाणे 2B जे आले तो ITC तुम्ही घेऊ शकता, पण बाकीच्या पण गोष्टी बघायला पाहिजेत. पण ही एक कंडिशन दिली इकडे 36(4) प्रमाणे मॅचिंग करा, आणि मॅचिंगमधला पण जो इलिजिबल ITC आहे तोच अवेल करू शकता. इथे आपला विषय संपत नाही, इथे एक विषय कळतो, पुढे गेलो अजून एक विषय कळतो. हे सगळे एकत्र करून तुम्हाला किती ITC अवेल करता येईल हे बघायचं आहे. आता हे सगळं गव्हर्नमेंटनी लागू केलं, मॅचिंग वगैरे लागू केलं, आणि मग कोविड आला. मग फेब्रुवारीचा रिटर्न करायचा होता आणि मार्चमध्ये मग ते 19 मार्च. पुढे सगळं सुरू झालं. त्यामुळे मग मार्चचे कॉम्प्लायन्सेस अटकले, फेब्रुवारीचे अटकले कॉम्प्लायन्सेस. मग गव्हर्नमेंटने काय सांगितलं की हे ITC वगैरे तुमचं जे प्रोव्हिजनल बेसिस आम्ही काढलं होतं, पण सरसकट 2020ला गव्हर्नमेंटने नोटिफिकेशन काढलं, ते पण दिलं आहे मी खाली, काय नोटिफिकेशन आहे. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट हे रिटर्न जे आहेत हे सरसकट भरायला गव्हर्नमेंटने परमिशन दिली. आणि सप्टेंबरला मात्र बघा की कुठल्या महिन्यामध्ये कुठला ITC किती दाखवला गेला आहे आपल्याकडनं, कारण की सगळे जे डेट होते ना हे सगळ्या डिस्टर्ब झाल्या होत्या. आणि नंतर मग गव्हर्नमेंटने ज्यावेळेस पुढे हे सगळं हळूहळू शिथिल केलं, वेळ थोडा दिला लोकांना, बाहेर पडला झाले लोक, काम चालू झाले, ऑफिसेस पार्ट टाईम चालू झाले, काय अटी शर्तींवरती, त्यावेळेस मग फेब्रुवारीचा रिटर्न केला, मार्चचा केला, लेट फीज वगैरे गव्हर्नमेंटनी माफ केली, कमी केली वगैरे, सगळ्या स्कीम दिल्या आणि रिटर्न सगळे झाले. मग ऑगस्टपर्यंत जे तुमच्याकडे इनवॉइस आले क्लेम करा. आणि सप्टेंबरला मात्र बघा की एप्रिलचे कुठले इनवॉइस आपल्याला दाखवले, कुठले राहिले, म्हणजे ॲडजस्टमेंट जी आहे ही सप्टेंबरला करायला सांगितली होती. सप्टेंबरच्या रिटर्नमध्ये शॅल बी फर्निश विथ द क्युम्युलेटिव्ह ॲडजस्टमेंट सप्टेंबरला करायची, टॅक्स पिरियडमध्ये सप्टेंबरची. हे झालं 2020ला. 2021ला परत सेकंड लेअर आली, त्यामध्ये एप्रिल, मे, जून हे 3 महिने गव्हर्नमेंटनी परत असंच केलं की एप्रिल, मे रिटर्न करा, मग जूनला ॲडजस्ट करा GSTR 3B. त्यामुळे जर चेकिंग करायला गेलात तुम्ही तर तुम्हाला त्या पिरियडला तसे मॅचिंग मिळणार नाही 2B. नॉटविथस्टँडिंग एनिथिंग कंटेंट इन दिस. आता इथे आपला सबसेक्शन 1 झाला, सबसेक्शन 1 झाला. आता 2 जो आहे हा मोठा आहे, ह्यालाही तेवढाच वेळ लागेल जेवढा आत्ता आज लागला. तासभर समजा लागू शकतो जर आपण त्या लेवलला गेलो तर. अजून काहीच करणार नाही असतं. हां, मी फास्ट कसं होतं बघा, तुम्ही इंटरेस्टनी हा तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे की त्यामुळे मी त्याच्यामध्ये तेवढ्या डिटेलमध्ये जातोय. बाकीचे कसे होतात, त्याला खेळणी होते, कळले ठीक आहे, नाही कळले चालेल, बघू नंतर, हे नंतर बघायला काय नाही. आता हे समजून घ्यायलाच पाहिजे, इन डेप्थ समजून घ्यायलाच पाहिजे. जर तुम्ही 16 समजून घेतला वेगळ्या चांगल्या प्रकारे तर 17 कळेल, 17 कळला तर 18 तुम्हाला त्याचं महत्त्व कळेल. थांबूया. सर जसं आपण हे करतो